विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. मी निखिल खेमनार. माझी 2019 राज्यसेवेमधून उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली होती. तसेच यापूर्वी मी 2018 साली सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्तविलेखा सेवा वर्ग 1 या पदीही निवडले गेलो होतो आणि त्याच वर्षी माझी असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदीही निवड झाली होती. तर मला 2018ला कंबाईंड पूर्वला 68 मार्क होते, 2017ला मला कंबाईंड पूर्वला 68 मार्क होते, 2018ला मला कंबाईंड पूर्वला 56 मार्क होते आणि मी दोन्ही वर्षी PSI STI पूर्व मेन्ससाठी क्वालिफाय झालेलो होतो. तर आम्ही सर्व अधिकारी मित्रांनी येऊन एक टू द पॉईंट नावाचा प्रोग्राम चालू केला आहे. या प्रोग्राममधून आम्ही राज्यसेवा मुख्यचा सर्व सिलेबस कंप्लीट करण्यावर भर देऊ आणि तुमचा जो प्रश्नाकडे बघण्याचा अप्रोच आहे तो आम्ही नक्कीच अपग्रेड करण्यावर आमचा फोकस असेल. तर या कोर्सबद्दल तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर तुम्ही ह्या दोन कॉन्टॅक्टशी, या दोन नंबरशी संपर्क साधू शकता. यामध्ये मी याच्याकडे हा सेक्शन शिकवणार आहे. विद्यार्थ्यांच्या विशेष मागणीसह आम्ही GS3चाही सेपरेट कोर्स लॉन्च केला आहे, त्याचीही तुम्ही माहिती घ्या. आणि माझा स्वतःचाही सेपरेट कोर्स आहे HRDचा, तोही तुम्ही बघा. त्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल, तुम्हाला विदर्भ आयएस अकॅडमीचं ॲप जे की एज्युकेशन इंटरमिडिएटचं आहे, प्ले स्टोर अवेलेबल जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. आणि हा बघा त्याचा लोगो आहे, हा लोगो असणारच ॲप तुम्ही डाउनलोड करा. तर आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात. तर आपल्याला आयोगाने काल कंबाईंड पूर्वची डेट जाहीर केली 4 सप्टेंबर 2021 आणि ती डेट आल्यानंतर बऱ्याचशा मुलांमध्ये धावपळ झाली होती की आता काय करू काय नाही. 2 वर्षापासून माझा अभ्यास मागे राहिलेला आहे, कोविडचं कारण होतं, मी लॉकडाऊनमुळे घरी होतो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. त्यामुळं बरेचशी मुलं पॅनिक झाली आणि मेंटली डिस्टर्ब झाली होती. एक लक्षात ठेवा, सिंपल ह्या सगळ्या गोष्टी विसरून जा. आता आपल्याकडे आहेत 30 दिवस. हे 30 दिवसामध्ये काय करायचं आहे याचाच विचार करा. बाकी मग जुन्या गोष्टी होत्या, अभ्यास नाही झाला, अभ्यास केला नाही, किंवा मी इकडं गावाला होतो किंवा इकडं होतो, त्या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि एक तास शांत बसा आणि 1 तासामध्ये 30 दिवसाची व्यूहरचना तयार करा. आपल्याकडे आता 30 दिवस आहे हक्काचे आणि त्या 30 दिवसावर आपण वर्किंग करण्याची आवश्यकता आहे ना. ज्याप्रमाणे श्रीकृष्णानं म्हटलं होतं कर्मण्यवाद्यस्ती कार्यस्तु महाफलेषु कदाचन, त्याचप्रमाणे आपण आपल्या फक्त आणि फक्त 30 दिवसाच्या कामावर भर दिला पाहिजे. त्या 30 दिवसाच्या कामावर भर देऊन आपल्याला फळ मिळेल का नाही मिळेल याचा काहीही विचार केला नाही पाहिजे. आता आपल्याला करायची आहे व्यूहरचना. सर्वात सुरुवातीला मी तुम्हाला सांगेल की नवीन पुस्तके आतापासून वाचायला विसरून जा. तुम्ही जे काही पुस्तकं आतापर्यंत वाचली आहेत 30 पुस्तकं तुम्हाला रिवाईज करायची आहेत. हा झाला पहिला फॉर्म्युला. तो फॉर्म्युला घेऊनच तुम्ही आता 30 दिवसाचं नियोजन करा. हा समजा एखाद्याचं काही पोर्शन वाचायचा राहिला असेल तर त्याने 1-2 दिवस पुढे मागे टाकले तर हे काही प्रॉब्लेम नाही. पण मॅक्झिममली नवीन पुस्तक ॲड करण्यावर भर देऊ नका. कारण नवीन जर पुस्तक ॲड केलं तर ते तुम्हाला समजणार. समजा कोळंबे सरांचा अर्थशास्त्र तुम्ही वाचलेलं असेल आणि आता तुम्ही नव्याने दसरे सरांचं पुस्तक ह्या 30 दिवसामध्ये घेताय तर तुम्हाला ते योग्य तुम्हाला ते कमी काळात तुम्ही वाचूनही होणार नाही आणि तुमचं कन्फ्युजनही जास्त वाढेल. त्यामुळे तुम्ही शक्यतो नवीन पुस्तक टाळा. आता आपल्याकडे आहेत 30 दिवस. सेकंड थिंग, आता आपल्याला करायची आहे ह्या 30 दिवसामध्ये रिव्हिजन स्ट्रॅटेजी. आता मी तुम्हाला सांगेल की मी जे काही ह्या व्हिडिओमध्ये मांडलेले मतं आहेत ती सर्व काही वैयक्तिक आहेत. मी जे सांगितलं ते तुम्ही जसं तसं तुमच्यासाठी लागू करू नका. त्याच्यामुळे थोडंफार मॉडिफिकेशन करा किंवा तुमचा वेगळा पॅटर्न असला तर तो सिलेक्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. माझं जसं तसं तुम्ही कॉपी ना करू. फक्त मी जे काही केलं असतं ते मी तुम्हाला इथं सांगतोय, फक्त बाकी काही नाही. लगेच मी सांगितलं लगेच तुम्ही कॉपी करा असं नाही. तर पहिल्यांदा आपल्याकडे आहेत उरलेले 30 दिवस. ह्या 30 दिवसामध्ये आपल्या किमान 2 रिव्हिजन झाल्या पाहिजे. किमान किती? 2 रिव्हिजन झाल्या पाहिजे. आपल्या ह्या 30 दिवसामध्ये किमान 2 रिव्हिजन झालेल्या पाहिजे. तर आता 2 रिव्हिजन आपल्याला जर करायचे असेल तर आपल्याकडे 30 दिवस आहे. पहिली रिव्हिजन करण्यासाठी हे 5 दिवस ठेवा सेकंड रिव्हिजनला आणि फर्स्ट रिव्हिजन जी आहे तिसऱ्यासाठी मग उरतील आपल्याकडं 29, 30, 1, 2, 3 म्हणजे 28 पर्यंतचे. 5 ते 28 म्हणजे किती दिवस झाले? 24 दिवस झाले. आपल्याकडे पहिल्या रिव्हिजनसाठी उरले 24 दिवस. दुसऱ्या रिव्हिजनसाठी आपल्याकडे आहेत 5 दिवस. ह्या 2 टप्प्यांमध्ये आपले रिव्हिजन चालेल. आता ह्या 24 दिवसामध्ये आपल्याला सर्व काही सिलेबस रिवाईज करायचा आहे. सब्जेक्ट किती आहेत? 7. त्याच्यामधला सब्जेक्ट आहे एक. 6 सब्जेक्ट आपले जनरल आणि एक सब्जेक्ट आहे मॅथ आणि ॲप्टी अँड रिझनिंग.
हां, ॲप्ट अँड रिजनिंग हा सब्जेक्ट आहे. म्हणजे या 7 सब्जेक्टला आपल्याला 24 दिवसामध्ये कव्हर करायचं आहे. सिम्पल आहे. आता मी सांगेल का तुम्ही हा विषय जो आहे या विषयाला थोडं बाजूला ठेवा, यासाठी वेगळी रचना आहे. आता आहेत 6 सब्जेक्ट. 6 सब्जेक्ट आहेत आणि 24 दिवस आहेत. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला किती दिवस मिळाले आपल्याला? 3 दिवस मिळाले. आपल्याला प्रत्येक सब्जेक्टला 3 दिवस मिळाले. हां, 6 सब्जेक्ट 24 दिवस, प्रत्येक सब्जेक्टला 3 दिवस. आता ह्या 6 सब्जेक्टमध्ये आपल्याकडं आहे, आपल्या पुढं समोर प्रश्न पडतो, पहिल्यांदा कोणता सब्जेक्ट घ्यायचा आणि शेवटला कोणता घ्यायचा, म्हणजे कोणत्या क्रमाने हे सब्जेक्ट घ्यायचे. आता मी कोणत्या क्रमाने घेतले असे ते मी तुम्हाला सांगतो आणि त्याचं कारणही सांगेल. भूगोल 1 नंबरला घेतला असता, 2 नंबरला राज्यशास्त्र घेतला असता, 3 नंबरला अर्थशास्त्र घेतला असता, 4 नंबरला इतिहास घेतला असता, 5 नंबरला विज्ञान घेतला असता आणि 6 नंबरला चालू घडामोडी घेतल्या असता. आणि करंट अफेअरला मी जे म्हटलोय तुम्हाला, करंट अफेअरला मी कोणत्याही प्रकारचे सलग दिवस दिले नसते, कारण करंट अफेअरला सलग दिवस देऊन आपण आपला वेळ जास्त घालत असतो. त्याऐवजी करंट अफेअरसाठी वेगळी स्ट्रॅटेजी आहे, मी तुम्हाला सांगेलच. पण ह्या चालू घडामोडीला मी सलग 3 दिवस देणार नाहीत किंवा सलग 2 दिवस जाणार नाही. तर ह्या चालू घडामोडीला मी प्रत्येक दिवशी जो माझा बोरिंग टाईम आहे, म्हणजे दुपारच्या जेवणानंतरचा, त्या टायमामध्ये माझा 1 ते 1.5 तास देण्याचा, प्रत्येक दिवसाला मी ह्या चालू घडामोडीला 1 तास देईल. बोरिंग टायमिंगमधला म्हणजे दुपारच्या जेवणानंतरचा तो मी युटिलाइज करण्याचा प्रयत्न या चालू घडामोडीच्या मार्फत करेल. आता पहिला भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे पहिले घेण्याची कारणं काय? तर सिंपल आहे. भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे असे सब्जेक्ट आहेत ना, इथं आपण खूप मोठ्या प्रमाणात परफेक्ट झालेला असतो, खूप चांगल्या प्रमाणे परफेक्ट झालेला असतो आपण इथं. त्याच्यामुळे तुम्ही हे सब्जेक्ट जे असतात ना, ते पेपरच्या 1-1.5 महिना जरी अगोदर वाचले असतात तरी तुम्ही इथं ॲक्युरेसी ठेवू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. पण रिक्वायरमेंट असते का हे रिवाईज तरी झाले पाहिजे. त्यामुळं मी हे शक्यतो ह्या इतिहास आणि विज्ञानाच्या अगोदर घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये विचारल्या प्रश्नांचं स्वरूप जे आहे ते फॅक्च्युअल नसून कन्सेप्च्युअल आणि लॉजिकल आहे. म्हणजे फॅक्ट बऱ्याचशा प्रमाणात तिथं जास्त विचारला जाणार नाही. आणि जरी फॅक्ट विचारला ना भूगोलाच्या असतील तर त्या फॅक्ट खूप सोप्या असतात. त्यामुळे मी हे सब्जेक्ट पहिल्यांदा घेतले. आता हे सब्जेक्ट लास्टला का घेतले, इतिहास, विज्ञान, चालू घडामोडी, त्याचं कारण आहे हे 3 सब्जेक्ट असे असतात म्हणजे आपलं कन्फ्युजन जास्त प्रमाणात होत असतं. सायन्सच्या व्हिटॅमिन डिफिशियन्सीमुळे रोग, त्यांची यादी तुमच्या लक्षातच राहत नसेल, तुम्हाला ती सारखी रिवाईज आणि सारखी रिकॉल करावं लागते. आणि जरी तुम्ही ती केली ना तर तुम्ही फक्त 15 ते 20 दिवसासाठी तुमच्या मेंदूमध्ये स्टोअर करू शकता, तुमच्या स्मरणशक्तीमध्ये स्टोअर करू शकता. त्याच्यामुळे हे जे सब्जेक्ट आहेत ना ते पेपरचे ॲटलिस्ट 15-16 दिवस अगोदर आपले झाले पाहिजे. अशा अनुषंगाने मी हे शेवटला घेतलेले आहेत आणि हे पहिल्यांदा घेतले आहेत. आता प्रत्येक इंडिव्हिज्युअल टॉपिकला कसं टार्गेट करायचं आहे, कारण लक्षात आलं, शॉर्ट टर्म फॅक्च्युअल डाटावर इथं जास्त प्रश्न विचारले जातात आणि बेसिकली याच्या ज्या फॅक्ट असतात त्या आपल्या जास्त दिवस लक्षात राहत नाही. चालू घडामोडीचे तुम्ही एक ते व्यक्तिविशेषवाले फॅक्ट घ्या, नाही लक्षात राहणार तुम्ही जास्त दिवस लक्षात. सुशांत सिंग राजपूत आहेत, सुशांत सिंग राजपूतच्या ज्या काय असतील सगळ्या सुशांत सिंग राजपूतबद्दलच्या माहिती ती तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही जास्त कालावधीसाठी. त्यामुळे मी ह्या पेपरच्या जवळ घेतला. आता प्रत्येक इंडिव्हिज्युअल सब्जेक्टला आपण कशा प्रकारे फोकस दिला पाहिजे यावर मी तुम्हाला सांगतो. आता भूगोल आहे, भूगोलला साधारणतः 12 ते 15 प्रश्न विचारले जातात. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, भूगोल हा असा विषय आहे ना तो तुम्हाला चंद्रावरही नेऊ शकतो, चंद्राच्या पलीकडेही नेऊ शकतो. त्यामुळं तुम्ही भूगोल या विषयामध्ये मॅक्स टू मॅक्स 95 ते 100% मार्क मिळाले पाहिजे अशी स्ट्रॅटेजी ठेवायची. 95 ते 100%. तसाच एक विषय आहे राज्यशास्त्र, त्यावरही तसाच फोकस आपला असला पाहिजे. इथं आपल्याला मॅक्झिमाइज करायचे मार्क, इथं मॅक्झिमम पडवायचे. आता भूगोलाचं जर तुम्ही क्लासिफिकेशन केलं तर महाराष्ट्र भूगोल जो आहे त्यावर जवळपास 10 ते 12 प्रश्न विचारले जातात आणि भारताचा भूगोल आहे त्यावर जनरली 4 ते 5 प्रश्न असतात. प्रश्नाचं स्वरूप पूर्णतः फॅक्च्युअल असतं, त्यामुळे आपल्याला फॅक्च्युअल डाटा जास्तीत जास्त प्रमाणे रिकॉल करायचा आहे. परत सेकंड थिंग मी म्हणेल, एक थिंग लक्षात ठेवा, भूगोलामध्ये ना वाचताना तुमचा अप्रोच आता थोडा बदला. आपल्याला रिव्हिजन आणि रिडिंगमध्ये फरक करायचा आहे. रिव्हिजन डज नॉट टू बी कन्फ्यूज विथ रिडिंग.
म्हणजे आपल्याला पुन्हा पुस्तक वाचायचं नाही तर ती रिवाईज करायचं आहे. रिवाईज करताना तुम्ही काही इनोव्हेटिव्ह आयडियाज त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करत जा. इनोव्हेटिव्ह आयडियाज, भरपूर इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत. जसं जसं वाचायचं नाही, तुम्हाला त्या गोष्टी कशा रिकॉल करायच्या आहे त्यासाठी काही न्यूमिक्स डेव्हलप करा. कसा मी असतो आहे ह्युनोमिक्स ती डेव्हलप करा. परत भूगोलाकडे बघताना दुसऱ्या वेळेस फक्त पाठांतर करू नका, मॅप रिडिंग करा, मॅप रिडिंग करा. नद्यांचे डाव्या उपनद्या उजव्या उपनद्या ह्या पाठ नका करत बसू, डायरेक्टली त्याचा मॅप बघून घ्या. तुमच्या सगळ्या गोष्टी ब्रेनमध्ये व्हिज्युअलाइज होत जातील आणि त्या परफेक्ट होणार भर राहील. ही झाली सेकंड थिंग. आपल्याला रिव्हिजन करायची आहे, रीडिंग करायची नाही, हे लक्षात ठेवा. प्रत्येक सब्जेक्टसाठी हा फॉर्म्युला अप्लाय होतो. मग मॅप ब्रेनिंग म्हणजे मॅप चांगल्या प्रकारे बघायचा, हा अप्रोच इथं असला पाहिजे. सेकंड थिंग सर्वात महत्त्वाची म्हणजे भूगोलासाठी सांगेल ती म्हणजे परफेक्शन ठेवा. 95 ते 100% मार्क आपल्याला इथे मिळवायचे आहेत. 12 ते 15 पैकी मार्क मिळू शकतात आपल्याला. आता सेकंड सब्जेक्टकडे जाऊया. आणि एक अजूनही लक्षात ठेवा, समजा तुम्ही भूगोलाला 3 दिवस दिलेत. भूगोल हा सब्जेक्ट आहे ना, तुम्ही तो 8 दिवसामध्ये पण समजू शकता. तर जर मग तो 8 दिवसामध्ये संपला तर मग 8 दिवस लगेच पॉलिटीला कन्वर्ट करून टाकायचा. हा अप्रोच तुम्ही ठेवू शकता. आता सेकंड सब्जेक्ट बघू, राज्यशास्त्र. राज्यशास्त्रावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं प्रमाण 10 ते 12 असतं. राज्यशास्त्र हाही भूगोलासारखाच चंद्राच्या पलीकडे नेणारा सब्जेक्ट आहे. इथेही आपण पैकी मार्क मिळवायची आवश्यकता आहे. इथं तुम्हाला परफेक्शन करायचं आहे. राज्यशास्त्राकडे बघण्याचा अप्रोच असा आहे की तुम्ही जे पुस्तक वाचलं आहे तेच पुन्हा वाचा. एखादा म्हटला का कोळंबीच्या ऐवजी लक्ष्मीकांत वाच, सोडून द्या. कोळंबी वाचलं तुम्ही पहिल्यांदा तेच वाचा. राज्यशास्त्रामध्ये वाचताना थोडंफार आता रिव्हिजन करताना थोडंफार तुलनात्मकरित्या ती करण्याचा जास्त प्रयत्न करा. संसद वाचलं तुम्ही समजा, तर संसद वाचल्यानंतर लगेच राज्य विधानमंडळ वाचलं तर तुमचा तुम्हाला कमी वेळ लागेल राज्य विधानमंडळ रिवाईज करायला. कारण संसदेमध्ये राज्य विधानामध्ये फरक तरी काय, दोन्ही गोष्टी सारख्याच आहे. फक्त नॉर्मल काय फरक आहे ते फक्त आपल्याला ओव्हरव्ह्यू करून घ्यायचे. एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज बघितली तर लगेच सगळ्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज बघून घ्या. समजा नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट बघितलं, लगेच तुम्ही नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स रिवाईज होत असते. तुम्ही अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया बघितलं, लगेच ॲडव्होकेट जनरल सुद्धा तुमचं रिवाईज होत असतो. तुम्ही सुप्रीम कोर्ट बघितलं, हायकोर्ट सुद्धा तुमचा रिवाईज होत असतो. अशा प्रकारे तुलनात्मकरित्या ह्या पॉलिटीमध्ये गोष्टी चांगल्या प्रकारे करत जात. तुलनात्मकरित्या करा म्हणजे तुमचा वेळ कमी होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे आयोग त्या अनुषंगाने प्रश्न विचारतात असं का बाबा ह्या दोन्हीमध्ये कम्पॅरेटिव्हली हा फरक आहे तर मग तो काय असं वगैरे ह्या टाईपमध्ये विचारतात ना, त्यामुळे त्या तुमच्या परफेक्ट जातील. सेकंड थिंग थर्ड टॉपिक बघू आपण शास्त्र. याच्यामध्ये जर तुम्हाला टाईम वाचला तर ठीक, नाही वाचला तर पण एक लक्षात ठेवा, टाईम वाचायच्या नादामध्ये तो फास्टमध्ये वाचू नका. पूर्णतः परफेक्शन करूनच घ्या. आणि परफेक्शन घ्यायनंतर टाईम उरला तरच मग दुसऱ्या सब्जेक्टसाठी वापरा. लगेच त्याच्यासाठी राज्यशास्त्रामध्ये 2 दिवसात उरकायचं आहे आणि त्याचं लगेच आपल्या इतिहासाला अलोकेट करायचं तसं काही नाही. जेवढा टाईम लागेल तेवढा टाईम लागेल. आता तिसरा सब्जेक्ट आहे अर्थशास्त्र घेतलेला. आता अर्थशास्त्रामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप असतं कन्सेप्च्युअल. त्याच्यावर विचारले जातात 12 ते 15 प्रश्न. अर्थशास्त्र वाचताना एक लक्षात ठेवा, अर्थशास्त्र वाचताना संकल्पना चांगल्या प्रकारे करायच्या आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये अर्थशास्त्र विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप हे संकल्पनात्मक आहे. तुम्हाला दारिद्र्य या विषयामध्ये दारिद्र्याच्या प्रकारावर प्रश्न विचारले जातील. फिस्कल डेफिसिटची संकल्पना काय आहे, बजेटरी डेफिसिट काय आहे, रेव्हेन्यू डेफिसिट काय आहे, वित्तीय तूट काय आहे, प्राथमिक तूट काय आहे, महसुली तूट काय आहे, या संकल्पनावर प्रश्न अलीकडच्या काळामध्ये विचारले जात आहे. तर अर्थशास्त्राचा अप्रोच करताना त्या संकल्पनाही चांगल्या प्रकारे रिवाईज करा. संकल्पना रिवाईज करायला लक्षात ठेवा, ती फक्त संकल्पना बघा, त्याच्या पलीकडे जाऊन मग तिच्या मग डायरेक्टली उद्दिष्ट, वैशिष्ट्य, कर्तव्य ह्या गोष्टींवर ह्या गोष्टींवर घालणारा वेळ तो आहे ना, तुम्ही तो थोडा कमी करा. आता एक अर्थशास्त्रामध्ये अजून एक कन्फ्युजन होत असतं. पर्टिक्युलरली अर्थशास्त्रामध्ये काही असे टॉपिक्स आहेत का जिथे आयोग पूर्वला विचारत नसतं. ते टॉपिक तुम्ही जर स्किप केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. समजा एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर कृषी अर्थव्यवस्थेवर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही. उत्पादन सेवा क्षेत्र ह्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारला जात नाही. मूलभूत पायाभूत सुविधा ह्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जात नाहीत. हे टॉपिक पूर्वला नाही तर ते टॉपिक तुम्ही स्किप मारा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला वेळही कमी लागेल आणि तुमच्या सगळ्या गोष्टी पद्धतशीर रिवाईजही होतील. आता अर्थशास्त्रामध्येही अजून एक आपण ॲप्रोच रिवाईज करताना अप्लाय करू शकतो. तुलनात्मकरित्या गोष्टी रिकॉलिंग करायच्या. जसं राज्यशास्त्राला करतो तसं अर्थशास्त्रालाही करू शकतो. एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर दारिद्र्याच्या 3 समित्या आहेत, लकडवाला, तेंडुलकर, रंगराजन. तुम्ही या तिन्ही एकमेकांना असं तुलनात्मकरित्या करा, तुमच्या चांगल्या प्रकारे त्या ब्रेनमध्ये जातील.
आलं लक्षात तुमच्या? म्हणजे अर्थशास्त्राला आपण एक तुलनात्मक ॲप्रोचसुद्धा अप्लाय करू शकतो रिवाईज करताना. लकडवाला तेंडुलकर रंगराजन, किंवा मग तुमचं हे असेल इन्फ्लेशनचे ते इंडिकेटर होते 3, इन्फ्लेशनचे 3 इंडिकेटर असेल, कन्झ्युमर प्राईस इंडेक्स असेल, होलसेल प्राईस इंडेक्स असेल, परत इंडेक्स ऑफ प्रोडक्शन असेल, हे 3 कंपॅरेटिव्हली करा. असं कंपॅरेटिव्हली सुद्धा गोष्टी तुम्ही रिवाईज करा. कंपॅरेटिव्हली सुद्धा गोष्टी या मांडून तुम्ही रिवाईज केल्या पाहिजे, कारण तुमच्या चांगल्या प्रकारे कळ होतील. आता 4था टॉपिक बघू, इतिहास. प्रत्येक सब्जेक्टला 3-3 दिवस देणंच आहे आपल्याला. जर एका सब्जेक्ट वाचला तर दुसरीकडे वापरायचं इतिहास. आता इतिहासाचं जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर इतिहासावर विचारले जातात 10 ते 12 प्रश्न, 12 ते 15 प्रश्न. त्या 12 ते 15 प्रश्नापैकी असतात 8 ते 9 प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि 5 ते 6 प्रश्न असतात भारताच्या इतिहासावर. आता काय होतं माहिती आहे का, बरेचसे जण इतिहासामध्ये 3 दिवसात रिवाईज करायचं आहे पण पुस्तकं खूप आहेत, त्यामुळे काय होतात बरेचसे जण पॅनिक होऊन जातात. तर लक्षात ठेवा, इतिहासामध्ये आपल्याला एक डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी वापरायची. डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी इन द सेन्स म्हणजे काय, आपल्याला फक्त मोजक्याच गोष्टी रिवाईज करायच्या आहे. बाकीच्या व्यर्थ असणाऱ्या गोष्टी जास्तीत जास्त रिवाईज करायच्या नाहीत, कारण तीनुसार आपण तेवढं अपेक्षितही करू शकत नाही. आणि इतिहासाच्या पेपरचं जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर 15 पैकी तुम्ही 9 ते 10 प्रश्न जे आहेत ना ते सहज मिळू शकतात. आणि ते 9 ते 10 प्रश्न जे आहेत ना ते आयोगाच्या फिक्स्ड आणि फिक्स्ड कोर एरियाजमध्ये येत असतात. एक्झाम्पल एरियामध्ये मी लिस्ट दिली असती, वृत्तपत्रे आहेत ना, वृत्तपत्रावर प्रश्न विचारला आहे, दुष्काळाच्या समिती आहे त्याच्यावर एखादा प्रश्न विचारत असतं, काही गव्हर्नरची यादी आहे त्याच्यावर प्रश्न विचारत असतं, इंडियन नॅशनल काँग्रेसवर प्रश्न विचारत असतं. ह्या ज्या काही फिक्स्ड एरियाज ना, पुन्हा समाजसुधारकांमध्ये दलित समाजसुधारक जे आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारत असतं, महिला समाजसुधारकांवर प्रश्न विचारत असतं. हे जे काही फिक्स्ड एरियाज आहेत ना, हे फिक्स्ड एरिया तिथं परफेक्ट करण्याचा प्रयत्न भरपूर करायचा. सुरुवात करताना काय करा माहिती का, फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या इतिहासामधल्या ना मोजक्याच गोष्टी रिवाईज करा. जर तुम्ही गाठाळ किंवा कठाळ दोन्हीपैकी एखादं पुस्तक जर वाचलं असेल ना तर तेच तुम्ही वर जाऊन फक्त डोळा खालून जर रिवाईज केलं तरी चालेल. फक्त पण फॅक्ट रिवाईज करायचं, बाकी सगळं नाही रिवाईज करायचं. फक्त आणि फक्त फॅक्ट आणि महत्त्वाच्या गोष्टी फक्त रिवाईज करायच्या, बस. आता पुढे बघूया आपण विज्ञान ह्या विषयावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप हे 12 ते 15 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामधले 8 ते 9 प्रश्न असतात बायोलॉजीचे, 2 ते 3 प्रश्न असतात फिजिक्सचे आणि 2 ते 3 प्रश्न असतात केमिस्ट्रीचे, जीवशास्त्र, पदार्थशास्त्र आणि रसायनशास्त्र. आता 8 ते 9 बायोलॉजीवर प्रश्न विचारले जात आहेत, तर मग सुरुवात कोणत्या याने केली पाहिजे, सायन्सला देताना बायोलॉजीने केली पाहिजे. बायोलॉजीने सुरुवात करायची. आणि जर तुम्हाला 3 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी सायन्सच्या रिवाईज होण्यासारख्या वाटत नसल्या तर बायोलॉजी सेक्शन परफेक्टली रिवाईज करायचा. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये फक्त आणि फक्त ज्या मोजक्याच गोष्टी आहेत जिथं आयोग प्रश्न विचारत असतं त्या महत्त्वाच्या घटकांच्या यादीवरच फक्त फोकस करायचा. फिजिक्सवर लेन्सेस आरशाच्या टॉपिकवर प्रश्न आहे तेवढ्याच गोष्टी रिवाईज करा. साऊंडवर प्रश्न आहे तेवढंच रिवाईज करा. एक्सरेज, वायरेज, गॅमा रेजवर प्रश्न आहे तेवढंच रिवाईज करा. केमिस्ट्रीमध्ये आमलारीवर प्रश्न आहे तेवढंच रिवाईज करा. ह्या ज्या काही मोजक्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी जर वेळ मिळाला तरच ह्या फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर टॉपिकवरच्या रिवाईज करा. पण वेळ काढा, ॲटलिस्ट अर्धा दिवस तरी काढू नका असं नाही, अर्धा दिवस तरी काढा. कारण काय होतं, जर आपल्या डोळ्याखालून हे सब्जेक्ट गेले असेल ना तर आपला एक कॉन्फिडन्स तरी येत असतो. आपल्याला कॉन्फिडन्स टिकवायचा पुन्हा 1 महिना, त्याच्यामुळं तेवढं तरी एकदा हे करून घ्या. आता चालू घडामोडी मी सांगितलं, चालू घडामोडीला आपल्याला स्पेशल 2 ते 3 दिवस द्यायचे नाहीत. चालू घडामोडीसाठी आपला अप्रोच आहे तो म्हणजे आपल्याला प्रत्येक दिवसाचा जो बोरिंग टाईम आहे जेवणानंतरचा तो आपल्याला 1 तासाचं वापर आपल्याला ह्या चालू घडामोडीसाठी करायचा आहे. तर चालू घडामोडीसाठी एक स्पेशल आपण स्ट्रॅटेजी आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. ती म्हणजे चालू घडामोडीला आपल्याला 3 दिवस द्यायचे. चालू घडामोडीला आपल्याला 3 दिवस द्यायचे. चालू घडामोडीच्या ऐवजी दुसरा टॉपिक होता, मला लक्षात नाही राहिलं. चालू घडामोडीच्या ऐवजी तो दुसरा टॉपिक आहे. चालू घडामोडीच्या ऐवजी दुसरा टॉपिक आहे आपल्या याचा ॲप्रेंडिंगचा, त्याला आपल्याला हे द्यायचं आहे बघा. ॲप्रेंडिंगचा जो टॉपिक आहे ना त्याला आपल्याला दिवसातला 1 तास द्यायचा आहे.
चालू घडामोडी नाही, चालू घडामोडीला आपल्याला 3च दिवस द्यायचे आहेत. लक्षात नाही राहिलं माझ्या ते, चालू घडामोडीला 3 दिवस द्यायचे आहेत, कारण हे 6 टॉपिक आहेत ना. तर ॲप्रिहेंडिंग जो पोर्शन आहे ना, त्याला आपल्याला असं विशेष वेळ द्यायचा नाही. ॲप्रिहेंडिंग या पोर्शनला त्याला आपल्याला दिवसाचे फक्त 1 तास द्यायचे आहे दिवसातील. लक्षात ठेवा, ते माझ्या लक्षात नाही आलं की चालू घडामोडीला आपल्याला स्पेशल 3च दिवस द्यायचे आहेत. जो ॲप्रिहेंडिंगचा पोर्शन आहे ना, त्याला आपल्याला विशेष वेळ द्यायचा नाही. त्याला फक्त आपल्याला दिवसातील फक्त 2 ते 3 तास द्यायचे आहेत. तर दिवसातील फक्त प्रत्येक दिवसाला फक्त 1 तास द्यायचा आहे. लक्षात ठेवा. तर चालू घडामोडीमध्ये आता चालू घडामोडीबद्दल बऱ्याचशा जणांचा डाऊट आहे का चालू घडामोडी कोणत्या वर्षाच्या केल्या पाहिजेत. तर मी सांगेल का ज्यांनी 2019 आणि 2020च्या दोन्हीच्या केल्या आहेत त्यांनी त्या दोन्हीही रिवाईज करा. ज्यांनी 2019च्याच फक्त पर्टिक्युलरली केल्या आहे त्यांनी 2020च्या रिवाईज नाही केला तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. पण आणि 2019 आणि 2020च्या दोन्ही वर्षाच्या चालू घडामोडी ज्यांनी रिवाईज केल्या आहेत ना, तर असं वाटलं का 2020च्या रिवाईज मला तर रिवाईज करायचं नाही, तर एक लक्षात ठेवा, त्यांनी फक्त मोजकेच जे पॉईंट आहेत ना, जिथं आयोग म्हणजे उदाहरणार्थ व्यक्तिविशेष आहे, काही मिशन्स वगैरे आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याच गोष्टी फक्त 2020 वर्षामधल्या रिवाईज करून घ्या. हा एक अप्रोच तुमचा लक्षात असून द्या. बाकी चालू घडामोडी विचारला प्रश्नाप्रमाणे 12 ते 15 आहे. ह्या चालू घडामोडीवरही आपण चांगल्या प्रकारचे ॲक्युरेसी ठेवू शकतो. ॲटलिस्ट आपल्याला 75% तरी मार्क तिथे मिळवण्याची आवश्यकता आहे. काही की एरियाज आहेत तिथूनच प्रश्न आयोग याच्यावर प्रश्न आयोग नेहमी विचारत असतं, तर तोही आपण तुमच्या चालू घडामोडीवर ठेवा. चालू घडामोडीच्या वेळेस परत कॅन्डिडेटची एक चूक होत असते चालू घडामोडी वाचताना. ती म्हणजे काय माहिती का, चालू घडामोडी वाचताना काय होतं पर्टिक्युलर माहिती का, चालू घडामोडी वाचताना ना विद्यार्थी काय करतात, बरेचसे जे ऑदर टॉपिक असतात ना, जिथं जे आपल्याला कंबाईंड पूर्वच्या करंट अफेअरमध्ये नाही, चालू घडामोडीमध्ये नाही, ते सुद्धा वाचत बसतात. एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर याच्याडी संदर्भातल्या काही गोष्टी आहेत ज्या इथं खरंच वाचायची आवश्यकता नसते, ते स्किप मारा. जीवशास्त्राबद्दलच्या काही आहेत बायोटेक्नॉलॉजी संदर्भातल्या, ते इथं वाचण्याची आवश्यकता नसते, त्या राजशिव मुख्याला असतात, तर त्या स्किप मारा. ह्या गोष्टींचा ॲप्रोच जर तुम्ही ठेवला तर चालू घडामोडी तुम्ही नक्कीच 3 दिवसामध्ये रिवाईज करू शकतात. आणि त्याही पलीकडे जाऊन काहींचं असंही कन्फ्युजन असतं का मासिक रिवाईज करायची का वार्षिकी रिवाईज करायची. आता मी सांगेल की ज्यांनी मासिक वाचलं असेल त्यांनी मासिकच रिवाईज करा, ज्यांनी वार्षिक वाचलं असेल त्यांनी वार्षिकी रिवाईज करा. आणि त्याही पलीकडे जाऊन ज्यांनी मासिक आणि वार्षिक दोन्ही वाचले असेल त्यांनी फक्त वार्षिकी रिवाईज करा, म्हणजे वेळ कमी जाईल. हा झाला आपला चालू घडामोडीचा ॲप्रोच. आता ॲप्रिहेंडिंगचा ॲप्रोच लक्षात घ्या. माझ्याकडून इनफॅक्टमध्ये चुकीने तुम्हाला सांगण्यात आलं चालू घडामोडीचं प्रत्येक दिवसाला 1 तास द्यायचा आहे, तर चालू घडामोडीला प्रत्येक दिवसाला 1 तास द्यायचं नाही, तो ॲप्रिहेंडिंग या पोर्शनला प्रत्येक दिवसाला 1 तास द्यायचा आहे, बोरिंग टाईम द्यायचा आहे बरं का. लक्षात ठेवा, ती माझ्या लक्षात नाही आलं सांगताना. चालू घडामोडीला तुम्ही 3च दिवस द्या जे की तुम्ही या सब्जेक्टला दिलेले आहेत. आता ॲप्रिहेंडिंगचं काय करायचं स्ट्रॅटेजी. FT अँड रिजनिंगला आपल्याला वापरायची आहे डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी. लक्षात ठेवा, मी चुकून चालू घडामोडी वेळेसच तुम्हाला म्हणून गेलो डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी, तर ती तशी नाही, ॲप्रिहेंडिंगला वापरायची आपल्याला. ॲप्रिहेंडिंगबद्दलचा जो आपला अप्रोच आहे तो आपला डिफेन्सिव्ह असणार आहे. डिफेन्सिव्ह म्हणजे मोजकंच करायचं आणि जे काही 15पैकी 9-10 मार्क मिळवायचे आहेत तेवढेच फक्त मिळवायचे. आता त्यासाठी पर्टिक्युलर काय करायचं, ह्या प्रत्येक सब्जेक्टला या 6 चालू घडामोडीसहित बरं का 3 दिवस आपण देणार आहोत ना, त्याचप्रमाणे ॲप्रिहेंडिंगला 3 दिवस द्यायचे नाही. आपला जो बोरिंग टाईम असेल म्हणजे जो टाईम आपला फावल्या वेळेवर जातो तर तो जेवणानंतरचा 1 तास प्रत्येक दिवसात तुम्ही दिला पाहिजे. आता करताना सर्व गोष्टी ॲप्रिहेंडिंगसाठी करायच्या आहेत का, नाही, बिलकुल नाही. कोणतेही पुस्तकं सगळे वाचू नका, काय असेल ते अगरवाल परत काय असेल ते ज्ञानदीप प्रकाशनाचे पुस्तकं सगळे वाचायचं नाही. आता इथं आपल्याला डिफेन्सिव्ह राहायचं आहे, फक्त आपल्याला मोजकंच वाचायचं आहे. तर ते काय वाचायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टार्ट करताना काय करा माहिती का, आपला हा जो कंबाईंडचा पेपर आहे तो राज्य सेवा पूर्व 2021चा पेपर आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस 2021चा पेपर हे तीनही एक जवळपास सारख्याच 15 दिवसाच्या कालावधीमध्ये सेट झाले असतील. त्यामुळे ह्या तीनही पेपर सेटर शक्यतो एकच असेल, त्यामुळे त्याची सायकोलॉजी मानसिकता जी असणार ती तीनही पेपरचं ॲप्रिहेंडिंग टाकण्यासाठी सारखीच असणार आहे. त्यामुळं मग काय करायचं माहिती का, सुरुवात करताना तुम्ही ज्यांनी गणित केलं असेल ना त्यांनी ॲप्रिहेंडिंग केलेलं असेल त्यांनी काय करायचं, राज्य सेवा पूर्व परीक्षेचा 2020चा पेपर, हा 2020चा
राज्य आणि महाराष्ट्र इंग्लिश सर्व्हिसचा 2020चा पेपर, ह्या दोन्ही पेपरमध्ये विचारले गेलेले जे 30 प्रश्न आहेत ते 30 प्रश्न नीट बघून घ्यायचे ॲप्रिनिंगवरचे. याला 15 याला 15 म्हणजे 30 प्रश्न ते तुम्ही नीट बघायचे. 2020 आणि 2021च्या पेपरमधले 30 प्रश्न नीट बघून घ्यायचे. ह्या 30 प्रश्नामध्ये आलेले जे काय पॅटर्न आहेत ते परफेक्टली करायचे का कोणत्या पॅटर्नवर प्रश्न विचारला आहे कोणत्या नाही, ती पॅटर्न एकदा बघून घ्या. त्याही पलीकडे जाऊन सेकंड थिंग आपण सांगू शकेल 2019मध्ये आयोगाने विचारले सर्व जे काही पेपर, सर्व ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षामध्ये ॲप्रिनिंग सेक्शनवर जे काही प्रश्न विचारले आहेत तेही प्रश्न बघून घ्यायचे. ती यादी सांगू तुम्हाला. जर बघितलं तुम्ही राज्यसेवा पूर्व 19ला 15 प्रश्न विचारले आहेत, कंबाईंड पूर्व 2019ला 15 प्रश्न विचारले आहे, ग्रुप सी 2019 पूर्वला 15 विचारले आहेत, PSI STI राज्यसेवा मेन्सच्या पेपरला 15 प्रश्न विचारले आहेत. 15 आहे ना, नाही हा बरोबर वेगळे येतात, 15 आहेत. फॉरेस्ट पूर्वला 25 प्रश्न विचारलेले आहेत, महाराष्ट्र इंग्लिश सर्व्हिस 2019ला 15 प्रश्न विचारले आहेत, टॅक्स असिस्टंटला 40 प्रश्न विचारले आहेत, परत एक्साइज PSIला 15 प्रश्न विचारले आहेत. हे जे सर्व आहेत ना 15 जवळपास 75, 90, 130 आणि 30 जवळपास 107 प्रश्न होते. हे सर्व 107 प्रश्न आहेत ना 19 वर्षामध्ये विचारलेले आणि 20मध्ये विचारलेले 30 प्रश्न, 190 प्रश्न परफेक्टली करायचे. त्याचं कारण कसं आहे माहिती का, बरेचसे प्रश्न असतात ना 190 त्यापैकी 2 ते 3 प्रश्न ते रिपीट होतात. जसे तसे रिपीट होतील, काही तर काय वेळेस तर पर्याय पण बदलते नाही, असं होतं. नाही झालं तरी काही नाही, पण होतं जनरली. होत असेल तर आपल्याला समजा एखादा प्रश्न सोडला असेल ना, आपल्याला जो उत्तर माहिती असेल आपण वेळ नाही घालू, डायरेक्टली ते सॉल्व्ह करतो आणि पुढे चालू जातो. ही स्ट्रॅटेजी तर ठेवायची, लक्षात ठेवा. आणि काय होतं दुसरं, हे जरी झालं नाही ना तर पॅटर्न रिपीट असतात. म्हणजे समजा आता अलीकडच्या काळाला विधान व अनुमानावर प्रश्न विचारला तोच पॅटर्न सेम रिपीट करणार आयोग, किंवा आयोगाने वेळावरच्या प्रश्नावर एखादा वेगळ्या पॅटर्नने प्रश्न विचारला आहे तर तोच प्रश्न आयोग पुन्हा रिपीट करेल. त्या अनुषंगाने आपण काय करतो, आपली जी मेंटॅलिटी आहे ती आपली मेंटॅलिटी चेंज करत असतो, ॲप्रोच आपण बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हे जे आहेत ना 1920चे आलेले प्रश्न आयोगाने दिलेले ते चांगले करायचे, त्याच्या पलीकडे जाणार पण नाही. मला सांगा 190 आणि हे 190 प्रश्नांपैकी ॲटलिस्ट 4 तरी पॅटर्न रिपीट होणार नाही का, 5 तरी पॅटर्न रिपीट होणार नाही का, 5 नाही 10 पॅटर्न रिपीट होतात, 5 पॅटर्न रिपीट होतात 5. हा झाला पहिला अप्रोच. ह्या गोष्टी चांगल्या कव्हर करायला फोकस द्या. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेल, जर एखाद्याला गणित आणि ॲप्रिनिंगची खूपच अडचण असेल का, ज्याला खरंच बेसिक गोष्टी कळत नाही, त्यासाठी मी सांगेल की अलीकडच्या काळामध्ये आयोगाने आपण जर त्याचं सर्टिफिकेशन जर केलं ॲप्रिनिंगचं तर आपलं असं जाणवतं की ॲप्रिनिंगला आपण सर्टिफिकेशन केलं तर 15 पैकी असतात 10 ते 12 प्रश्न रिझनिंगवर आणि 3 ते 4 प्रश्न असतात याच्यावर, रिझनिंगवर 10 ते 12 आणि 3 ते 4 प्रश्न असतात मॅथमॅटिक्सवर. मॅथमॅटिक्सवरच्या 3 ते 4 प्रश्नांपैकी आपण 2 ते 3 प्रश्न 100% घेऊ शकतो. तर मग ते मॅथमॅटिक्सचे जे की एरियाज आहेत ते परफेक्ट करा. तुम्हाला सांगतो मॅथमॅटिक्सचे की एरियाज कोणते आहेत. तुम्हाला माहिती आहे गुणोत्तरावर प्रश्न विचारला जातो, तुम्हाला माहिती आहे काम वेळ वेग रेल्वे याच्यावर प्रश्न विचारला जातो. मग काम वेळ वेग रेल्वे गुणोत्तर जर असेल, सरासरी असेल आणि घातांक असेल, हे 4च टॉपिक परफेक्टली करा. मॅथमॅटिक्समधले कोणते, पहिलं म्हणजे गुणोत्तर व प्रमाण, दुसरं म्हणजे काम वेळ वेग रेल्वे याच्यावर एक प्रश्न विचारला जात असा तो, सरासरीचा एक प्रश्न असतो बघा इक्वेशनवाला, शक्यतो इक्वेशनच्या दृष्टिकोनातून विचारतात, तो एक प्रश्न असतो तो, आणि घातांकाचा एक प्रश्न. हे जे काही 4 टॉपिक आहेत हे 4 टॉपिकच मॅथमॅटिक्ससाठी परफेक्ट करा. बाकीचे जे अननेसरी टॉपिक्स आहेत ते टॉपिक जेवढे बघू नका. हा झाला पहिला मॅथमॅटिक्सचा ॲप्रोच मॅथमॅटिक्सवरचा. आता रिझनिंग बघूया. आता रिझनिंगमध्ये विचारलं जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप अलीकडच्या काळामध्ये थोड्या प्रमाणात बदललेलं आहे. तर ते कसं, तर अलीकडच्या काळामध्ये आयोग काय करतात, अलीकडच्या काळामध्ये आयोग विधान अनुमान, विधान निष्कर्ष, विधान युक्तिवाद ह्या गोष्टीवर प्रश्न विचारत आहे. आता ह्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं माहिती का, मोठं असतं, लॉंग टर्म असतं, एक पान भरून त्या प्रश्न विचारला जातो. तर ह्या प्रश्नांमध्ये काय करायचं माहिती का, डिफेन्सिव्ह राहायचं. आपण काय करतो, ते प्रश्न पूर्ण वाचतो आणि त्यासाठी 2 मिनिटं घालतो. चूक, तसं करायचंच नाही याला बिलकुल. याला काय करायचं माहिती का, याला जर तुम्हाला वेळ भेटला तर वाचा, नाही वेळ भेटला तर फक्त पर्याय वाचा आणि जे पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आहेत ते पॉझिटिव्ह स्टेटमेंट मोस्टली याचं उत्तर असतं.
आणि ते तुम्ही बघून घ्या, तुम्ही तसे पॅटर्न आहेत ना ते पॅटर्न सोडून घ्या आणि त्याचं उत्तर देण्याचा ॲप्रोच काय आहे का तो बघा आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही उत्तर मारलं तरी बेटर राहील, काही प्रॉब्लेम नाही. काही उत्तर बरं आपण सहज लिमिट करून टाकतो. आपल्याला माहिती कसा येणार आहे प्रश्न. समजा विचारतील का अमरावती शहरामध्ये भरपूर कचऱ्याच्या समस्या आहेत आणि दुसरा पर्याय दुसरं स्टेटमेंट देतील का नागरिकांनी एकत्र येऊन कचऱ्याच्या समस्या निवारणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बरोबर आहे, बरोबर आहे. सिंपल आहे ना, काय लॉजिकल सेन्स नाही सोडायचे प्रश्न. तुम्ही जर स्टेटमेंट जरी वाचले डायरेक्टली पर्याय जरी वाचले तरी तुम्हाला जमून जातील, काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त त्या प्रश्न त्याचे डेव्हलप करून घ्या. आता रिजनिंग पोर्शन आला. रिजनिंग पोर्शन करताना फक्त आणि फक्त मेन टॉपिक करा. आपला ॲप्रिलिंग बघतानाच ॲप्रोच असला पाहिजे की आपल्याला फक्त मेन टॉपिक करायचे आहेत. कोर एरियात जे आहेत आयोगाचे तेवढेच करायचे आहेत आणि आपल्याला 9 ते 10 मार्क घ्यायचे, बाकी काही नाही. डिफेन्सिव्ह राहायचं इथं, आपलं ऑफेन्सिव्ह नाही राहायचं इथं. आपलं 15 पैकी 15 मार्क घेण्याच्या नादामध्ये आपण भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र मध्ये फटका खायला नको. आपलं इथं ऑफेन्सिव्ह राहायचं, इथं आपल्याला जास्त मार्क घ्यायचे. भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्रामध्ये इथं आपल्याला डिफेन्सिव्ह राहायचं. म्हणजे आपल्याला जेवढं काय आपल्याला परफेक्ट मार्क मिळवायचे आहेत 9 ते 10 तेवढे मार्क मिळवायचं, बाहेर निघून जायचं, काही नाही प्रॉब्लेम. 15 मिळवायच्या नादामध्ये भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र नका गंडू. आणि त्याही पलीकडे जाऊन जर खूपच पेपर सोपा आला ना तर मी तुम्हाला सांगते 9-10 साठी तुम्ही जे तयारी करता ना त्याच्या बेसिसवर तुम्हाला जाऊन ते 15 मार्क सहज मिळून जातात, काही अडचण येत नाही. फक्त तेवढा कॉन्फिडन्स ठेवा. आता रिजनिंग पोर्शनमध्ये विचारले जाणारे काही महत्त्वाचे क्विक एरिया सांगतो मी तुम्हाला. आकृतीवरील प्रश्न विचारला जात असतो बघा, मिरर इमेज किंवा मग ती अशी मूव्ह होणारी इमेज असते ना, ती जोडा आणि एक चक्र तयार करा, त्या टाईपमध्ये हा प्रश्न विचारला जातो. तो पॅटर्न फिक्स करा. सेकंड, ब्लड रिलेशनवर एक प्रश्न विचारला जात असतो. ए हा बीचा भाऊ आहे, सी ही एकची बहीण आहे, तर बी आणि सी मध्ये नातं काय, त्या टाईपमध्ये तो एक प्रश्न फिक्स असतो, तोही परफेक्टली करा. थर्ड, समीकरणे जे असतात, समीकरणे हे असतं बघा, अंकमालिका, वर्णमालिका. वर्णमालिका जे असते ना त्यावर एक प्रश्न विचारला जातो, तेही करून घ्या. आता त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगाल अंकमालिका, वर्णमालिका. त्याच्यासाठी काय करायचं माहिती का, ज्यावेळेस तुम्हाला एक तासामध्ये तुम्हाला पेपर हातात भेटेल ना पेपर, त्यावेळेस काय करायचं माहिती का, 1 तासामध्ये पेपर हातात भेटल्यावर सुरुवातीला आहे ना आपल्याला सील फोडायला वेळ देत नाही ते. तर मग काय करायचं, त्याच्यामध्ये जे कच्चे पान म्हणून पोर्शन असेल त्या कच्चे पानामध्ये मग असं लिहून ठेवायचं बघा, ए ते एम पर्यंत आणि इकडून एन ते झेड पर्यंत, ए ते एम, एन ते झेड, 1 2 3 4 14 ते 26. आलं लक्षात काय म्हणायचं, 1 2 3 4 असं ABCD पासून एम पर्यंत, एन पासून उलट इकडे झेड पर्यंत लिहायचं आणि वर तसे लिहायचे 1 2 3 4 आणि इकडे डायरेक्टली 14 15 16 17 असं लिहून ठेवायचं सुरुवातीला. जर अंकमालिका, वर्णमालिकेवर जर प्रश्न आला तर तुम्ही डायरेक्टली ह्या गोष्टीवर द्यायच्या वेळी तुमचा वाचून जातो इनडायरेक्टली. त्याच्यामुळे तसं एक करून घ्या. आणि अंकमालिका, वर्णमालिका चांगले करा. तोही आपला की एरियाज आहेत. सेकंड थिंग आहे परम्युटेशन कॉम्बिनेशन. त्यावर एक प्रश्न विचारत असतो. परम्युटेशन कॉम्बिनेशन हे फिक्स्ड एरिया आहे तिथं आणि तोही सोपा आहे, तर तोही परफेक्टली करून घ्या. संख्या शोधा, हा कंबाईंड जाणार फिक्स पॅटर्न बरं का, तो पण एकदा परफेक्टली करून घ्या. आणि एक कॅलेंडरवर एक प्रश्न विचारत असतो बघा, कॅलेंडरवर एक प्रश्न विचारला जात असतो, ठोकळ्यावर एक प्रश्न विचारला असतो, तो दिशेवर एक प्रश्न विचारला जात असतो, तेही परफेक्टली करा. म्हणजे कॅलेंडर हाही टॉपिक महत्त्वाचा आहे. कॅलेंडरवर एक प्रश्न विचारला जात असतो, कॅलेंडरवरचा एक प्रश्न फिक्स आहे, तोही परफेक्टली करून घ्या. परत एक याच्यावरचा एक प्रश्न आहे डायसेसवाला, म्हणजे ते असतात ना 6 वाले आपलं सबसिडीवाला डायसेस, त्याच्यावर एक प्रश्न विचारला जातो, तोही परफेक्ट करून घ्या. त्याही पलीकडे जाऊन दिशेवरही प्रश्न विचारला जातो. ए बीच्या उत्तरेला बसला आहे, सी डीच्या उत्तरेला बसला आहे, तर ए आणि डी कोणत्या दिशेला बसले आहेत असं काय असतं ना प्रश्न, तोही परफेक्टली येत असतो, तोही परफेक्टली करा. म्हणजे तुम्हाला ॲप्रिलिंगकडे बघताना फक्त आणि फक्त तुमचे जे परफेक्ट एरियाज आहेत ते आणखी परफेक्ट करण्याचा ॲप्रोच तुमचा असला पाहिजे. हाच फक्त ॲप्रोच तुम्ही इथे अप्लाय करा. प्रत्येक दिवसाला तुम्ही तुमचा बोरिंग टाईम याच्यासाठी बोरिंग टाईममधला 1 तास देऊ शकतात. चालू घडामोडीचा नाही, मी चालू घडामोडी तुम्हाला चुकून म्हणून गेलो. चालू घडामोडीला आपल्याला स्पेशल 3 तास द्यायचे आहेत. ॲप्रिलिंगला तसं वर्किंग करायचं होतं, कारण ॲप्रिलिंगला 3-4 दिवस सलग देऊन वर्क नाही काही. तिथं आपण मॅच टू मॅच 9 ते 10 मार्क मिळू शकतो आणि सोपा पेपर आला तर प्रत्येकजण 9 ते 10 मार्कासाठी जेवढी तयार केली आहे त्यानुसार 12 ते 15 मार्क मिळू, काही आवश्यकता राहणार नाही. झालं. आता ॲप्टी आणि रिजनिंग ॲप्रोच करताना आपला 1 तासामध्ये ॲप्रोच कसा असला पाहिजे याबद्दल मी थोडं हे सर्व डिस्कस झाल्यानंतर सांगेल. आता एक लक्षात ठेवा, जनरली हे सर्व सब्जेक्ट तुम्ही किती दिवसामध्ये रिवाईज केले,
आज 25 ते 24 दिवसामध्ये रिवाईज केले. आता रिव्हिजन करताना तुमचा एक अप्रोच ठेवायचा प्रत्येक सगळ्या सब्जेक्टसाठी कॉमन, तो म्हणजे हे 6ही सब्जेक्ट रिवाईज करताना फक्त आणि फक्त 3 गोष्टींची काळजी घेत जा. महत्त्वाचे जे काही पॉईंट आहेत, महत्त्वाचे पॉईंट्स, ते महत्त्वाचे पॉईंट्स चांगल्या प्रकारे रिवाईज करायचे, चांगल्या प्रकारे रिकॉल करायचे. जिथं आयोग नेहमी प्रश्न विचारत असतं ते महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला जनरली सांगतो. हे सगळं झाल्यानंतर ते महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते चांगल्या प्रकारे रिकॉल करायचे, चांगल्या प्रकारे. म्हणजे तिथं जर प्रश्न आला ना तर आपलं चुकलाच नाही पाहिजे. परफेक्शन इज व्हेरी नेसेसरी फॉर दॅट, असं लक्षात ठेवा. खूपच चांगलं परफेक्शन करायचं. का आयोग कसाही प्रश्न विचारून, हा नद्यांचा प्रश्न येतो ना, नद्यांवर पार उलटा तिलटा जाऊन सुलटा प्रश्न विचारू, पार नद्याच्या तळावर जाऊन प्रश्न विचारू, मला परफेक्टली सोडवायचा. कारण मला माहिती नद्याचा प्रश्न आहे. मला माहिती राज्यशास्त्रामधल्या जे काही संविधानाचे स्रोत आहेत, कोणत्या देशामधून कोणत्या तरतुदी घेतल्या, त्यावर फिक्स प्रश्न आहे. मी परफेक्ट फिरले आधी परफेक्ट करणार, त्याच्या पलीकडे मला काही जायचं नाही. ते गोष्टी परफेक्ट करायच्या आहे. म्हणजे ज्या एरियावर आयोग नेहमी प्रश्न विचारत असतं ते पॉईंट महत्त्वाचे असे करायचे का आयोगाने त्याचं ए विचारलं काय, झेड विचारलं काय, तरी आपलं उत्तर आलं पाहिजे बस. कारण हे पॉईंट असतात जवळपास 40 ते 50, जवळपास 50 ते 60 प्रश्न असतात ना, हे ह्याच एरियावर फिरत असतात. आणि ह्या 50 ते 60 मध्ये जर तुमची ॲक्युरेसी जर 90% राहिली, मला सांगा 7 मध्ये 90% ॲक्युरेसी राहिली तर 54% तुमची तिथेच बरोबर येतात ना. तुम्हाला जास्त वर्किंग करण्याची काय आवश्यकता राहते? काहीच वर्किंग करायची नाही आवश्यकता आहे. तुम्ही काय करता, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये याच्यावर प्रश्न विचारला जात नाही. समाजसुधारक आहेत काही खूप किचकट समाजसुधारक, त्यांच्यावर प्रश्न विचारला जात नाही, मग तुम्ही ते करत बसता. त्याची काय आवश्यकता नाही. जे महत्त्वाचे एरिया आहेत परफेक्टली हिट करायचे. वाचताना महत्त्वाचा पॉईंट वाचला जर तो असा परफेक्टली करायचा बस. सेकंड पॉईंट, कन्फ्युजिंग पॉईंट. तुम्हाला ज्या फॅक्ट लक्षात राहत नाही त्या ज्या फॅक्ट आहेत ना सेकंडच्या, त्या कन्फ्युजन करणाऱ्या ज्या फॅक्ट आहेत, कन्फ्युजन करणाऱ्या फॅक्ट जे जिथं खरंच तुम्ही डाटा लक्षात ठेवू शकत नाही, त्या कन्फ्यूज करणाऱ्या फॅक्ट चांगल्या प्रकारे रिकॉल करा, चांगल्या प्रकारे रिकॉल करा. आता त्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे, ती तुम्ही अप्लाय करता का नाही करता त्याच्यावर डिपेंड राहिलं. पण माझी काय होती मी ती सांगतो. बेसिकली प्रत्येक दिवसामध्ये मी शेवटला ज्यावेळेस झोपायचो ना, त्यावेळेस मी जनरली अर्धा तास असा ठेवायचो, 30 मिनटं, का त्या 30 मिनटामध्ये मी दिवसभरामध्ये वाचलेल्या जेवढ्या काही फॅक्ट असतील ना तेवढं फक्त रिकॉल करायचो. ॲटलिस्ट पुस्तक डोळ्यासमोर ठेवून. आपल्याला इथं रिकॉलिंग खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. फॅक्ट जेवढ्या जास्त तुम्ही रिकॉल करणार तेवढा जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. मग मी काय करायचो, ज्यावेळेस सर्व काय व्हायचं माझं दिवसाचं सगळं, त्यानंतर मी अर्धा तासामध्ये ह्या सगळ्या फॅक्ट रिकॉल करायला, ज्या दिवसभरामध्ये वाचलेल्या फॅक्ट्स आहेत त्या सगळ्या मी रिकॉल करायचो. खूप भारी रिकॉल करायचो आणि त्याचा मला नक्कीच फायदा झाला. माझ्या अजून अशा कित्येक अशा फॅक्ट आहे का माझ्या अजूनसुद्धा तोंडपाठ आहे किंवा अजूनसुद्धा मला लक्षात येतं. आणि फॅक्टसाठी रिकॉल करण्यासाठी वेगवेगळ्या काही क्लुप्त्या असेल तुमच्याकडे त्या डेव्हलप करा. नुमिक्स तर फेमस आहे, कसा मी असतो, कशी नसतेलच, अशा काही टाईपच्या नुमिक्स आहेतच, त्या नुमिक्स अप्लाय करा. किंवा मग काही गोष्टी असतात त्या पर्टिक्युलरली जर तुम्ही त्या टाईपमध्ये जर इमॅजिन केला तर तुमच्या लक्षात राहत असता. मनरेगा योजना आली, मनरेगा योजनामध्ये डायरेक्टली तुम्ही 1979 पासून तर 1979 पासून तर 2006 पर्यंत सगळ्या योजना एका कोरोना जिंकून लावल्या तर तुमच्या सगळ्या त्या फॅक्ट लक्षात येऊन जातील. अशा पण काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्ही यासाठी केल्या पाहिजे. कन्फ्युजन पार्ट चांगल्या प्रकारे रिकॉल करा, ही सेकंड थिंग. थर्ड थिंग, अननेसेसरी डाटा टाळा. अननेसेसरी गोष्टींवरचा फोकस टाळा. अननेसेसरी फोकस म्हणजे काय, सायन्समध्ये बायोलॉजीमध्ये असे काही फॅक्ट्स आहेत का ज्या फॅक्ट खरंच वाचायची आवश्यकता नसते, त्या गोष्टी तुम्ही हेरल्या पाहिजे, त्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. एक्झाम्पल राईजमध्ये तर माझा एक मित्र होता, तो काय करायचा, सेल जे आहेत ना आपल्या शरीरातल्या पेशी, त्या सगळ्या पेशी एकत्र आणून ते चार पृथ्वीला गारका घालतील अशाही फॅक्ट पाठ करायचा. 4 पृथ्वीला चार पृथ्वीला गारका घालेला असे तुमचं फॅक्ट पाठ करायचा. अशा गोष्टी अननेसेसरी फॅक्ट टाळायच्या. ही तुमची जनरल या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. बेसिकली जर तुम्ही दिवसातला झोपायच्या पूर्वीचा जर अर्धा तास फक्त आणि फक्त फॅक्ट रिकॉर्डिंगला जर दिला, अर्धा तास म्हणजे 30 मिनिट जर तुम्ही फॅक्ट रिकॉर्डिंगला जर दिला तर तुमची ही 2 रिव्हिजन स्ट्रॅटेजी 3 रिव्हिजनवर नक्कीच जाऊ शकते. आणि ह्या पिरियडमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त फॅक्ट रिकॉलिंग महत्त्वाचं आहे, बाकी काही नाही जनरली. हा झाला बेसिकली या सगळ्या गोष्टींकडं बघण्याचा आपला जनरल पहिल्या रिव्हिजनमधला अप्रोच. आता सेकंड रिव्हिजन किती दिवसाची होती, 5 दिवसाची होती. आता ह्या 5 दिवसामध्ये बेसिकली काय करा, 2 दिवसामध्ये भूगोल, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे 3 टॉपिक रिवाईज करा. आणि त्या 3 दिवसामध्ये इतिहास, विज्ञान आणि
करंट अफेअर हे तीन गोष्टी रिवाईज करा 3 दिवसामध्ये. आता पर्टिक्युलर लक्षात ठेवा 2 दिवस अगोदर हेच टॉपिक रिवाईज करा. याचं काय कारण माहिती का, याच्यावर कन्सेप्च्युअल प्रश्न विचारला जातात, सेम पॅटर्न फॉलो करायचा आपल्याला, आणि याच्यावर फॅक्च्युअल प्रश्न विचारला जातात. फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला शॉर्ट टर्म मेमरीमध्ये जातात. फक्त एक लक्षात ठेवा का या 5 दिवसांसाठी एक कॉमन ट्रेड असली पाहिजे. ती म्हणजे काय माहिती का, ती म्हणजे फक्त आणि फक्त फॅक्ट रिवाईज करायच्या, फक्त फॅक्ट रिकॉलिंग करायच्या, फक्त फॅक्ट रिकॉलिंग करायच्या. कारण मला माहिती तर फॅक्टवर जास्त प्रश्न विचारणार आहे. फॅक्ट रिकॉलिंग आणि आयोगाचे महत्त्वाचे पॉईंट, ह्याच गोष्टी चांगल्या परफेक्टली मारता यायच्या. आयोगाचे महत्त्वाचे पॉईंट, फॅक्ट रिकॉलिंग आणि जिथं टाळायचं तिथं टाळायचं, एवढं 3 गोष्टी फक्त याच्यामध्ये पर्टिक्युलर लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, फॅक्ट रिकॉलिंग करायचं म्हणजे काय, फक्त आता बेसिकली काय होतं, कोणतीही एखादी गोष्ट घेतली, मनरेगा घेतली तर मनरेगाची उद्दिष्टांची आधी तुम्ही पाठ करत बसा. तसं करायचं नाही. डायरेक्टली बिंदासली मनरेगा संदर्भात असेल, फॅक्ट कोणत्या असतील डायरेक्टली मग 2005 साली कायदा आला, 2006 साली तो लागू तो योजना आली, 200 जिल्ह्यापासून जी सुरुवात झाली, 2 वर्षानंतर 2008 साली ती पूर्ण भारतभर लागू केली, 2009 साली तिला महात्मा गांधींचं नाव दिलं, 2012 साली मनरेगा 2चा टप्पा सुरू झाला, 5 किलोमीटरच्या कार्यक्षेत्रामध्ये रोजगार दिला पाहिजे आणि 15 दिवसाच्या आत दिला पाहिजे. राज्य केंद्राचं कसं प्रमाण आहे 100 0 0 100 75 25, बस संपला विषय. या फॅक्ट मी 2 मिनिटांमध्ये रिवाईज करून टाकलं, 2 मिनिटांमध्ये रिकॉल करून टाकलं, मी पुढे चाललो गेलो, माझा वेळ वाचला. अशा प्रकारचा अप्रोच तिथं ठेवा, बाकी काही नाही. कारण तुम्हाला तेवढा 2 दिवसामध्ये 3 टॉपिक करायचे, 3 दिवसामध्ये 3 टॉपिक करायचे, ह्या गोष्टी होऊ शकत नाही. आता पेपरच्या आदल्या दिवशी बेसिकली करंट अफेअर रिवाईज करा, कारण करंट अफेअरमधल्या फॅक्ट अशा असतात त्या आपण जास्तीत जास्त दिवसासाठी लक्षात ठेवू शकत नाही. हे झालं आपला जनरल अप्रोच. ही झाली दुसरी रिव्हिजन स्ट्रॅटेजी, दुसरी रिव्हिजन. आता आपल्याला वर्क करायचं आहे ॲक्च्युअल पेपर दिवशी आपण काय केलं पाहिजे, म्हणजे त्या 1 तासामध्ये, पेपरच्या दिवसामधल्या 1 तासामध्ये आपला अप्रोच कसा असला पाहिजे पेपर सोडवतानाचा, तेही आपण हेरलं पाहिजे. कारण पेपरचा जो दिवस असतो, पेपरचा जो तो 1 तास असतो, त्या 1 तासामध्ये बेसिकली आपल्याला 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडावे लागतात, 100 क्वेश्चन सॉल्व करावे लागतात. आणि हे की आपल्यासमोरचं सर्वात मोठं टार्गेट आहे आणि इथंच आपला रिझल्ट ठरणार आहे. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, वर सांगतो फास्टमध्ये, एकच राऊंड करायचा, 2-3 राऊंडच्या नादी पडायचं नाही. 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न कसे होणार आहेत, नाही होणार. लक्षात घ्या, एकच राऊंड करायचा आहे, फक्त 2 किंवा 3 राऊंड करायचे नाही. कुणी इमॅजिन सुद्धा करू शकत नाही 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे. 2 तर कसे करणार आपण, 2 राऊंड नाही करू शकत. एकच राऊंड करा, म्हणजे पहिला राऊंड करताना सगळे प्रश्न सॉल्व करत जा. आणि नाही कन्फ्युजन झाले एखादा प्रश्न नका टाळू, डायरेक्ट उत्तर मारा, पुढे चालेल जा, काही प्रॉब्लेम नाही. दुसरी थिंग आहे, सुरुवातीला कोणतं सोडवायचं आणि शेवटला कोणतं सोडवायचं. तर लक्षात ठेवा, माझं जनरली एक असा अप्रोच आहे, आपल्याकडे 4 संच येतात ABCD, त्या संचामध्ये आपल्याला पहिल्या 1 ते 15 प्रश्न कोणते येतील ते आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. त्यासाठी काय करायचं माहिती का, सुरुवातीला मी तर काय करायचो, भूगोलावरचे प्रश्न सुरुवातीला सोडवायचो 15, मग ते कुठेही असो ते परत प्रश्न शोधायचो आणि ते सुरुवातीला शोधायचं. याचं कारण काय होतं माहिती का, मला सुरुवातीला कॉन्फिडन्स पाहिजे, मला शेवटपर्यंत टिकायचं, मला कॉन्फिडन्स पाहिजे शेवटपर्यंत टिकण्याचा. मग कॉन्फिडन्स मला वाढवायचा आहे, तर मला माहिती मला भूगोलाला 15 पैकी 15 मार्क पडणार आहे. मग मी काय करायचो, त्यामुळे पहिल्यांदा भूगोलाचे प्रश्न सोडायचे 15, त्याच्यानंतर मग पुढचे. मग शेवटला भूगोलाचे 15 प्रश्न सोडवले का मग नंतर मग मी ते राज्यशास्त्र, इकॉनॉमी, सायन्स वगैरे ह्या गोष्टी कशा सोडवायच्या ते नव्हतं बघत. मग डायरेक्टली सरळ जो काय आपल्या 1 पासून आहे तो सरळ घ्यायचो सोडवायला. म्हणजे पहिल्यांदा कॉन्फिडन्स बिल्ड करणारे प्लेयर्स तुम्ही याच्यामध्ये उतरवा, खेळामध्ये उतरवा. आपला हा खेळ चालू आहे, क्रिकेटचं सापणं चालू आहे आणि आपल्याला सुरुवातीला छक्के चौके मारायचे आहेत, षटकार आणि चौकार मारायचे आहेत. तर षटकार चौकार मारा आपण भूगोलमध्ये मारू शकतो. आपण जर एफ ट्रेनिंगचा जर प्लेयर पहिल्यांदा उतरवलं तर आपण क्लीन बोलून जाऊ, आणि पहिल्यांदा जर क्लीन बोल झालं तरी 100 प्रश्न टार्गेट बाबा कसं आहे ते होऊ शकत नाही पूर्ण. लक्षात ठेवा, म्हणजे सुरुवातीला षटकार आणि चौकार मारणारे प्लेयर याच्यामध्ये मार्केटमध्ये उतरा, ग्राउंडवर उतरा. भूगोल हा तर खूपच षटकार वापरला जातो, मुळात म्हणजे भूगोलमध्ये प्रत्येक चेंडूवर आपण षटकार मारू शकतो. आता सेकंड थिंग ती म्हणजे ॲप्टी अँड रिझनिंग. हा टॉपिक सुरुवातीला कधी सोडवायचा नाही, तो शेवटला सोडवायचा. कधी सोडवायचा, शेवटला सोडवायचा. बरेचसे पोट्टे काय करतात, बरेचसे पोट्टे सुरुवातीला सोडवतात आणि या पोट्ट्यांची मस्ती आपलं आयोग उतरत असते. लक्षात ठेवा, हा अप्रोच ठेवायचा नाही, हा अप्रोच नक्की ठेवू नका.
मी असं चुकून जर तुम्हाला काय म्हटलं असेल तर तेही लक्षात घ्या, काय मी हे केलेलं आहे, अनुभवलेलं आहे म्हणून मी सांगतो. मी 2000 राजेशिवच्या CSATच्या पेपरमध्ये सुरुवातीला हा ॲप ट्रेनिंगला उतरवलं होतं याच्यामध्ये, तर मला एवढं डिमॉलिश होऊन गेलं का मला शेवटला बरा मानसिकता पण नव्हती राहिली. त्याच्यामुळे मी सांगतो मला हा ॲप ट्रेनिंगला पहिल्यांदा उतरू नका. ॲप ट्रेनिंगला शेवटचे 15 मिनटं ठेवत जा. 12 ते 15 मिनटं जे आहेत ना ते शेवटचे ठेवत जा. आणि आता ॲप ट्रेनिंगचे प्रश्न सोडताना काय करायचं माहिती आहे का, बेसिकली फक्त आणि फक्त जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ना, जिथं तुम्हाला मार्क पडत असतात महत्त्वाचे पॉईंट, म्हणजे ज्या पॉईंटवर तुम्ही परफेक्ट असतात ना तेच फक्त पॉईंट सोडवा. म्हणजे समजा 15 प्रश्न विचारले आहेत तर त्या 15 प्रश्नापैकी आपल्याला 9 ते 10 मार्क मिळवायचे आहेत, तर 9 ते 10 मार्क मिळवताना आपल्याला काय करायचं, फक्त जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना जिथं खरंच जिथं तुम्ही परफेक्ट आहात, म्हणजे वेन डायग्रामवर तुम्ही परफेक्ट आहात, सरासरीवर तुम्ही परफेक्ट आहात, वेग व कामावर परफेक्ट आहात, हेच प्रश्न तुम्ही फक्त चॉईस करायचे आणि सोडवायचे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना जिथं तुम्ही परफेक्ट नाहीत ते प्रश्न शक्यतो ॲप ट्रेनिंगचे सोडताना शक्यतो पहिल्यांदा घ्यायचे नाही सोडवायला. म्हणजे समजा पझलचा प्रश्न आला, पझलचा म्हणजे 6 भाऊ होते, 6 ठिकाणी इंजिनियर होते, 6 ठिकाणी काम करत होते. ही गोष्ट नक्की नका करू तुम्ही. अशा टाईपचे प्रश्न सुरुवातीला नक्की नका घेऊ. एक पान भरून असणारा प्रश्न पण सुरुवातीला नका घेऊ तुम्ही. जर याच्यामध्ये तुम्ही वेळ घालवला तर मग तुम्ही प्रोडक्टिव्ह जे प्रश्न आहेत त्याला कधी वेळ देणार नाही. तिथंही तुम्ही काय लक्षात ठेवायचं, तिथंही तुम्ही जे शुअर असणारे प्लेयर आहेत ते पहिल्यांदा उतरवायचे. म्हणजे वेन डायग्राम, सिलोजिझम, ब्लड रिलेशन काय आहे ते सोपे जिथं तुम्ही परफेक्ट आहात स्वतःला परफेक्शन शोधा आणि ते सुरुवातीला उतरवा. लक्षात ठेवा. ही झाली 1 तासाची बेसिक स्ट्रॅटेजी. 45 ते 47 मिनटं कॉमन याला, 12 ते 15 मिनटं शेवटचे याला ॲप ट्रेनिंगला. हा झाला जनरल हे. आता प्रश्न किती सोडवायचे, बेसिकली मी म्हणेल जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यावरच भर देत जा, जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यावर भर देत जा असंच मी म्हणेल. बाकी दुसरं काही म्हणू शकत नाही. जेवढे मॅक्झिमम प्रश्न सोडवणार तेवढा फायदा होणार. 70 ते 80 प्रश्न सोडवणं हे चुकीचं आहे. कमीत कमी प्रश्न सोडवायचे नाही, जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे अप्रोचफुली करून. अरे जास्तीत जास्त प्रश्न सोडवताना एक लक्षात ठेवा काय होतं, बेसिकली जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आहेत, 95-100 प्रश्न सोडवायचे आहेत. या नादामध्ये काय करता माहिती का, बरेचसे जण फास्ट पेपर सोडवतात. 95 ते 100 अटेम्प्ट करायचा आहे म्हणून फास्ट पेपर सोडवा. हा अप्रोच सुद्धा तुम्ही अप्लाय करू नका. का माहिती का, काय होतं बेसिकली तुम्हाला सांगतो. एक प्रश्न आलाय सोपा नाबार्डच्या स्थापनेचा. लक्षात ठेवा बरं का, नाबार्डच्या स्थापनेचा आलेला आहे. 12/7/1982 एका ठिकाणी दिलेलं आहे आणि एका ठिकाणी 12/6/1982 दिलेलं आहे. आपल्याला काय वाटतं माहिती का, हे चल नाबार्डची काय मला माहिती आहे, नाबार्डची स्थापनेवर मला काय माहिती आहे, मला वेळ वाचवायचा आहे ना, अदामध्ये 12/6/1982 मार्गाने पुढे चालले जातात. नाबार्डचा प्रश्न माहीत असून सुद्धा चुकला फक्त आणि फक्त फास्ट सोडवल्यामुळं. लक्षात ठेवा, अप्रोच करताना नेहमी लक्षात ठेवायचं, प्रश्न सोडवताना तुमच्या तुम्ही ज्या एरियाजमध्ये फिक्स्ड आहात ना, कधी तर तुम्हाला शुअर वाटतं का बाबा हा प्रश्न माझा बरोबर येणार आहे, त्याच्यावरचं कॉन्सन्ट्रेशन एवढं चांगलं असलं पाहिजे का तिथं तुम्ही मार्कच म्हणून बाहेर निघला पाहिजेत. हे हातचे मार्क आहे. जे काही बाकीचे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क घ्यायचे ते हातचे नाहीत, हे हातचे मार्क आहे. हेच परफेक्ट करा ना, इथं मार्क मिळवा. कशाला बाकीच्या टॉपिकवर लक्ष ठेवा, हे तुमचे जाऊन द्यायचे नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं तर असे 50 जवळपास 60 पर्यंत प्रश्न असतातच. त्याच्यामध्ये जर तुम्ही 95-90% जर ॲक्युरेसी ठेवली तरी तुमची 54% तेच बरोबर येत असतात. तुम्हाला बाकीच्या ठिकाणी वर्किंग करण्याची जास्त आवश्यकता नाही ना, फक्त आणि फक्त तुम्हाला ह्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. सिली मिस्टेक रिड्यूस करा, हा पर्टिक्युलर एक सांगणार आहे. बाकी राऊंड मेथड बद्दल तर आपण बोलूच. आता काही महत्त्वाचे जे पॉईंट आहेत, त्याच्या महत्त्वाच्या पॉईंटवर आयोग नेहमी प्रश्न विचारत असतं, ते बेसिकली आपण बघू. आणि एक लक्षात ठेवा का, मी जे सांगितलेले महत्त्वाचे पॉईंट आहेत हेच महत्त्वाचे पॉईंट येतील असं काही नाही. फक्त आणि फक्त जनरली आयोगाचा मागचा लेटेस्ट ट्रेंड आहे का ते यांच्यावर प्रश्न विचारत असतं, तो मी फक्त फास्टमध्ये घेतो, बाकी काही नाही. करंट अफेअरमधील महत्त्वाचे मुद्दे, पहिलं म्हणजे पुरस्कार. आपल्याला माहिती आहे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जे आहेत, नोबेल आहे, पुन्हा ऑस्कर आहे, यावर प्रश्न विचारले जातात. मिस वर्ल्ड मिशनवर प्रश्न विचारले जातात. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स आहेत, गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सवर प्रश्न विचारला जातो. राष्ट्रीय पुरस्कार आहे, पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री, यावरही प्रश्न विचारला जातो. पद्मविभूषण आणि भारतरत्न पाठ करा. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात नाही राहत, त्याच्यामुळे आदल्या दिवशी बघा, काही प्रॉब्लेम नाही. पद्मश्री जे असतील, पद्मश्रीची यादी पाठ करू शकत नाही तर महाराष्ट्राचे रेल्वे असणारे जे पद्मश्री व्यक्ती आहेत त्यावर ते पाठ करा.
फिल्मफेअर अवॉर्ड आहे, निफा आहे, आयफा आहे, हे बघून घ्या. दुसरा फिक्स पॅटर्न आहे संरक्षण क्षेत्राचा, युद्ध सराव असेल, महत्त्वाचे काही मिसाईल्स असेल, या मिसाईलचा प्रश्न विचारला जातो एक, तोही बघा. म्हणजे परफेक्ट एरिया सांगतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे, महत्त्वाचा घटक जो आहे त्याच्यावर प्रश्न विचारला तो म्हणजे भारतात चालू केलेल्या योजना. समजा आता सध्याला आत्मनिर्भर भारत रोजगार योजना आलेली आहे, गरीब कल्याण रोजगार योजना आलेली आहे, तर ती बघून घ्या काय आहे. राज्यांच्या योजनावर एक प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणती योजना एखादी आली आहे का करंटला, तीही परफेक्टली करा. त्यापुढे जाऊन स्पेशली आता असा एक आलेला आहे का आयोगाचा, इतर राज्यांच्याही योजना विचारतात ते. म्हणजे समजा तेलंगणाने भगीरथ योजना लागू केली तर भगीरथ योजनेवर प्रश्न येऊ शकतो. व्यक्तिविशेषवर एक प्रश्न असतो. व्यक्तिविशेष हाही घटक महत्त्वाचा आहे. व्यक्तिविशेष सगळे करून घ्या परफेक्टली. हा करंट अफेअरमधला महत्त्वाचा मुद्दा आहे. खेळासंदर्भातले काही महत्त्वाच्या घडामोडीवर प्रश्न विचारतात. IPL वगैरे असेल, हाही फिक्स्ड एरिया आहे, हाही चांगला करा. रँकिंग हाही महत्त्वाचा घटक आहे. त्यामध्ये मग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्कचे असेल, शिक्षणासंदर्भातले काही महत्त्वाचे रँकिंग असेल, परत मग स्वच्छ भारत मिशनद्वारे केलेलं असणारं स्वच्छ सर्वेक्षण असेल, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. नावाजलेली गावे, चर्चेत असलेली गावे जे आहेत त्यावर एक प्रश्न विचारला जात असतो. उदाहरणार्थ हरिसाल माहिती आहे तुम्हाला, हरिसाल डिजिटल डेव्हलप गाव आहे, तर मग हरिसालवर प्रश्न विचारला जाईल. स्पेस मिशन असतात, स्पेस मिशन हाही महत्त्वाचा मुद्दा आहे करंट अफेअरमधला. त्यामध्ये मग आदित्य, समजा लेटेस्टला जे काही स्पेस मिशन लॉन्च केलं आहे ते बघून घ्या. आदित्य असेल, मग गगनयान असेल, मंगळयान असेल, काय असेल ते. काय महत्त्वाचं वेब पोर्टल असेल, समजा साक्षात वेब पोर्टल आहे, स्वयं इनिशिएटिव्ह आहे, तर ते काय आहे त्यावरही प्रश्न विचारला जातो. अलीकडच्या काळामध्ये तर आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या व्यक्तींवरही प्रश्न विचारला जातो, तेही बघून घ्या. आता राज्यशास्त्रामधले काही महत्त्वाचे घटक. संसद विधानमंडळावर 2 ते 3 प्रश्न असतात. मग संसद विधानमंडळावर परफेक्टली करायचे 2 ते 3 प्रश्न घ्यायचे. सेकंड न्यायालयावर सुद्धा एखादा प्रश्न असतो. हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, याच्यापैकी एखादा प्रश्न विचारला जात असतो. 73-74 घटना दुरुस्ती, त्यावरही प्रश्न. 73-74 घटना दुरुस्ती हा आयोगाचा कोर एरिया आहे पॉलिटीमधला. त्यामध्ये मग बेसिकली जर बघितलं तर तुम्ही कलमांवर विचारतात, जोड्या वगैरे टाईपमध्ये प्रश्न, त्यावर एक विचारला तो प्रश्न. संविधानिक भाग जे आहेत, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज ज्या आहेत, संविधानिक बॉडीज जे आपण म्हणतो, त्या बॉडीजपैकी एखाद्या बॉडीजवर प्रश्न विचारण्याचा आयोगाचा जनरली कल असतो. तर मग संविधानिक बॉडी करा तुलनात्मकरित्या सगळ्या चांगल्या, एक्सेप्शनरी गोष्टी चांगल्या करत जा. पुन्हा मूलभूत हक्कांच्या यादीवर प्रश्न विचारला जात असतो. 12-30 मूलभूत हक्काची यादी महत्त्वाची आहे, तर ती परफेक्टली करा. त्यामध्ये आपल्याला बेसिकली 25 ते 30 कन्फ्युजन होत असतं, तर 25 ते 30 मधलं फोकस लावून वाचा. घटनेचे स्रोत काय आहेत, घटनेचे स्रोत आपल्याला बेसिकली लक्षात राहत नसतात, तर घटनेचे स्रोत पेपरच्या आदल्या दिवशी बघून घेतले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. महत्त्वाच्या घटना दुरुस्ती असेल, 86, 42, 44 घटना दुरुस्ती, 97, आताची अलीकडची 103 घटना दुरुस्ती WS, त्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकेल, तेही बघून घ्या. आता इतिहासामध्ये मुळात म्हणजे आपल्याला फक्त कोर एरियाज परफेक्टली करायचे असतात आणि आपल्याला 15 पैकी जे काही 10-12 मार्क मिळणार आहेत ते पडदा काढून घ्यायचे असतात. इतिहासामध्ये समाज सुधारकावर 2 ते 3 प्रश्न विचारण्याचा कल असतो. समाज सुधारकामध्ये मग बेसिकली दलित चळवळीशी संबंधित असणारे जे काही समाज सुधारक असतील, मग वलंकर असतील, जवळकर असतील, विरा शिंदे असतील, यावर प्रश्न विचारतात. ह्या महत्त्वाच्या आहेत. काही महत्त्वाचे समाज सुधारक आहेत, मग रांडे, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, यावरही विचारण्याचा कल आहेत. परत महिला समाजसुधारक असतील, ताराबाई शिंदे, रमाबाई रांडे, पंडित रमाबाई, तेही महत्त्वाचे आहे. शाहू महाराजांना संबंधित असणाऱ्या समाजसुधारक प्रश्न विचारला जात असतो. खंडराव बागल असेल, जवळकर असेल, वगैरे काय असेल ते, प्रबंध कर्मवीर पाटील वगैरे. आता याच्यामधलं एक ॲप्रोच आहे. 11वीचं जे पुस्तक आहे ना, महाराष्ट्राचं पुस्तक, 11वीचं महाराष्ट्र इतिहासाचं पुस्तक आहे ना, तर महाराष्ट्र इतिहासाच्या पुस्तकातला एखादा प्रश्न असतो बरं का, 1-2 प्रश्न, तर महाराष्ट्र इतिहासातलं पुस्तक चांगल्या प्रकारे रिवाईज करा. ते तुमचं तिथं तुम्हाला माहिती का फिक्स्ड प्रश्न येणार आहे, तर ते परफेक्टली करून घ्या. काही महत्त्वाच्या संघटना आहेत. राष्ट्रीय काँग्रेस आहे, पुणे सार्वजनिक सभा आहे, यावर प्रश्न विचारण्याचा कल आहे. राष्ट्रीय काँग्रेस तर अलीकडे अधिवेशनावर प्रश्न विचारले जात आहेत, तर मग त्यांच्या अधिवेशनाची यादीही बघून घ्या. वृत्तपत्रांची यादी बघा. वृत्तपत्रांची यादी बघताना मग कोणतं वृत्तपत्र कोणी आणलं, मग ते परत त्याची स्थापना, ते वृत्तपत्र येण्याचं वर्ष, हेही महत्त्वाचं आहे. परत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919, 1935, 1909, हाही महत्त्वाचा आहे. इथंही तुम्हाला वर्किंग करायचं आहे. काही महत्त्वाच्या समित्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. दुष्काळ संदर्भात असणाऱ्या समित्या, त्याची क्रोनॉलॉजी बघून घ्या एकदा. शिक्षण समित्या आहे, त्याची क्रोनॉलॉजी एकदा बघून घ्या. फक्त क्रोनॉलॉजी आणि सालच पाठ करा, आतमधला डाटा लक्षात नका घेऊ. काही आदिवासी उठाव आहेत. आदिवासी उठावांवरही एक प्रश्न विचारण्याचा कल अलीकडच्या काळामध्ये डेव्हलप झालेला आहे. मग त्यामध्ये कोळ्यांचा उठाव असेल, रामोशांचा उठाव असेल, चूर रिबिलियन असेल, कुक्का रिबिलियन असेल, असे भरपूर रिबिलियन्स आहेत आपल्या भारतामध्ये. गोंडांचा उठाव असेल, त्यांचे साल बघून घ्यायचं, त्याचा क्रम बघून घ्यायचा आणि कोणत्या कारणासाठी बघायचं, ह्या 3च गोष्टी बघायच्या, त्याच्या पलीकडे काहीच बघायचं नाही. काही आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमाजी नाईक किंवा वासुदेव बळवंत फडके यांच्यापैकी एखादा प्रश्न
जनरली असण्याची शक्यता असते. त्यामुळे वासुदेव बळवंत फडके आणि उमाजी नाईक परफेक्टली करून घ्यायचे. हे परफेक्शन करायचं आपल्याला, कारण ते 50 ते 60 प्रश्न बोललो मी तुम्हाला, 60 प्रश्न फिक्स्ड एरियामध्ये असतात, तर ते हे फिक्स्ड एरियाच मी तुमच्याशी सांगत आहे. ही पलीकडे काही फिक्स्ड एरियाज असतील ते तुम्ही अपडेट करा आणि फक्त एक चुकी टाळा, का मी दिलेले पॉईंटच फक्त रिवाईज नका करू. विज्ञान बघा, विज्ञानामध्ये बायोलॉजी सेक्शनमध्ये प्लॅन्ट क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन प्रश्न विचारतात. प्राण्यांचे वर्गीकरण, वनस्पतीचे वर्गीकरण. तिथं आयोगाचा पॅटर्न असा असतो का कन्फ्यूज करण्याचा फोकस, कन्फ्यूज करण्याचा कल आयोगाचा असतो. सिल्वर फिश हा आर्थ्रोपोडा वर्गातला आहे, मुद्दाम टाकून तिथे सिल्वर फिश हा मत्स्य वर्गातला आहे, फिशवर आपण मत्स्य म्हणू. अशा कन्फ्यूज करणाऱ्या गोष्टी हिट मारायच्या असतात. प्लॅन्ट हार्मोन्सवर प्रश्न विचारला जातो, ऑक्सिजन काय आहे, सायटोकिनिन काय आहे ते बघून घ्या एकदा पर्टिक्युलरली. रक्तपेशीवर प्रश्न विचारणार, रक्तपेशी हाही महत्त्वाचा घटक आहे. WBC असेल, RBC असेल, प्लेटलेट असेल, काय आहे त्या गोष्टी करून घ्या. अंतस्रावी बाह्यस्रावी ग्रंथी, तिकडेही अलीकडच्या काळामध्ये प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. अंतस्रावी बाह्यस्रावी ग्रंथी त्या हार्मोन्सवाल्या आणि याच्यावाल्या एन्झाईम्सवाल्या वगैरे वगैरे, त्यामध्ये मग यकृत आणि स्वादिपिंड तुम्हाला पर्टिक्युलर करायचं आहे. जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत महत्त्वाचे, डाऊन सिंड्रोम, ग्लिम्फेडर सिंड्रोम, मंगोलियन डिसऑर्डर वगैरे वगैरे असेल, कलर ब्लाइंडनेस, याही गोष्टींपैकी एखाद्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता असते. DNA RNA ची संरचनेवरही अलीकडच्या काळामध्ये प्रश्न विचारण्याचा आयोगाचा कल असतो, तर DNA RNA ची संरचना परफेक्टली करून घ्या. परत पुढे जाऊन व्हिटॅमिन जे आहेत, व्हिटॅमिन टॉपिकवर तर शक्यतो मोस्ट प्रॉबेबली 100% प्रश्न असतो म्हणजे असतो. तर व्हिटॅमिनची यादी परफेक्टली करून घ्यायची. वॉटर सोल्युबल कोणते आहे, फॅट सोल्युबल कोणते आहे, व्हिटॅमिन बीची जी नावं आहेत ती नावं काय आहेत, प्रत्येक व्हिटॅमिन DPCची रोगांची यादी काय आहे तेवढं फक्त बघून घ्यायचं. रसायनशास्त्रामध्ये जर म्हणायचं झालं तर रसायनशास्त्रामध्ये आम्लारी अणूचे मॉडेल्स, बोअर मॉडेल काय आहे, रुदरफोर्ड मॉडेल काय आहे, मोस्लेचा सिद्धांत काय आहे, मेंडलीवचा सिद्धांत काय आहे, मेंडलीवच्या अवस्था परत मोस्लेचा अवस्था, त्यावर प्रश्न विचारले जातात. फिजिक्समध्ये बेसिकली लेन्सेस टॉपिकवर प्रश्न विचारतात. कॉन्केव्ह लेन्सेस काय आहे, कॉन्व्हेक्स लेन्सेस काय आहे, कॉन्व्हेक्स मिरर काय आहे त्यावर प्रश्न विचारतात. त्याचे ॲप्लिकेशन बेस्ड एक प्रश्न असतो. साऊंडवर एक प्रश्न विचारला जातो. बेसिकली साऊंड हाही महत्त्वाचा त्याच्यातला घटक आहे. अलीकडच्या काळामध्ये SI युनिट्सवर प्रश्न विचारतात, हीटचं युनिट काय आहे वगैरे वगैरे टाईपमध्ये. आता भूगोल हा परफेक्ट करण्याचा एरिया आहेत. तर भूगोल करताना फक्त मॅप ब्रेनिंग चांगल्या प्रकारे करा. भूगोलवर नद्यांवर फिक्स प्रश्न असतो. मग नद्यांवर प्रश्न विचारताना त्याच्या ट्रायबोलिटी कोणत्या आहे, डाव्या कोणत्या, उजव्या कोणत्या, त्या परफेक्टली करायच्या असतात. नद्यांवर असणारे विविध जलसिंचनाचे प्रकल्प असतील तर ते बघा. समजा वर्धा नदीवर अप्पर वर्धा प्रकल्प आहे, मोजरी प्रकल्प, ज्याला आपण नल दमयंती प्रकल्प म्हणतो. तर मग अशा गोष्टी त्या प्रकल्पांची नावे काय आहेत, कोणत्या नदीवर कोणता प्रकल्प आहे, तो प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, असाही यापैकी एखादा प्रश्न आयोग विचारत असं बेसिकली. तर मग नद्या, जलसिंचन प्रकल्प ह्या गोष्टी परफेक्टली करायच्या. कोकण वाईन नद्या करताना डायरेक्टली वरपासून खालपर्यंत कोकण वाईन नद्या कशा आहेत त्या बघा, त्याच्यावर असणार पर्टिक्युलर खाड्या बघा. लोकसंख्येवरही प्रश्न विचारण्याचा कल असतो आयोगाचा. लोकसंख्येवर प्रश्न विचारताना मग ते भारताची जनगणना जी आहे ती तुम्ही परफेक्टली करून घ्या. परत महाराष्ट्र जिल्ह्यात असताना फॅक्टही पाठ करा. समजा चाइल्ड सेक्शन आहे तर केरळ सगळ्यात राज्याने आहे तर आपल्याला यादी करायची असते, पण जिल्ह्याने आहे पण करायचं असतं. राज्याचा क्रम, जिल्ह्याचा क्रम, अशा दोन्ही गोष्टी करायच्या असतात. आणि जो वरचा क्रमामध्ये वरती असतो ना त्याच्या संदर्भात फॅक्ट करायची पाठ. केरळ 1084. आता तिसरी गोष्ट खनिजावर अलीकडच्या काळामध्ये प्रश्न विचारला जातो. इथे 4 खनिज देतात तुम्हाला आणि इकडे 4 खनिज आणि इकडे जिल्हे देतात आणि जोळा विचारतात. तो फिक्स्ड एरिया आहे. अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानावर प्रश्न विचारला जातात अलीकडच्या काळामध्ये. अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तोही फिक्स्ड एरिया आहे. त्यातला अक्षयवृत्त, रेखावृत्त आहेत. डोंगरागांवर प्रश्न असतो, उंचीनुसार क्रम लावा, कसा मेल असतो तर इकॉनॉमिक्स तुम्हाला माहितीच आहे. अलीकडच्या काळामध्ये भूगोलामध्ये एक असाही पॅटर्न फ्रेम झालेला आहे, प्रशासकीय मॅपवर प्रश्न विचारायचा. त्यामध्ये करताना मग काय करतो मी, मुळात म्हणजे भूगोल करतानाच मॅप ट्रेनिंग चांगली करायची. महाराष्ट्राचा मॅप पुढे ठेवला ना, महाराष्ट्राचा सगळ्यात नॉर्थ जिल्हा कोणता, तालुका कोणता, पूर्वेचा, दक्षिणेचा, पश्चिमेचा, नॉर्थचा आणि सर्वात टोकाचा जिल्हा तालुका बघून घ्यायचा. आता अलीकडच्या काळात तुम्हाला माहितीच आहे ना, सांगण्याची काय आवश्यकता आहे. राजेशाह पुरवल तर धडगावाकडून प्रश्न काय विचारला होता, कारण धडगावाकडे सगळ्यात नॉर्थचा तालुका आहे त्यामुळे विचारला होता. सीमेवर असणारे तालुके परफेक्टली करायचे असतात. तोही फिक्स्ड एरिया आहे. गणितावरचे आपण फिक्स्ड एरिया बघितले. अर्थशास्त्रावर संकल्पनांच्या अनुषंगाने प्रश्न विचारतात, तर संकल्पना चांगल्या परफेक्टली करण्याचा प्रयत्न करा. बेरोजगारी ह्या टॉपिकवर एखादा प्रश्न असण्याची शक्यता असते. मग बेरोजगारीचे प्रकार कोणते ते बघा. बेरोजगारी मोजाच्या पद्धती ज्या आहेत, युनिव्हर्सल स्टेटस, करंट स्टेटस, करंट स्टेटस, ते परफेक्टली बघा. अहवाल अलीकडचा 2017चा आहे, तो पण त्यावरही प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, तर तो अहवाल चांगला बघून घ्या. बेरोजगारीचा अहवाल येण्याची सुद्धा
बजेटवर प्रश्न विचारतात. बजेटवर प्रश्न विचारताना फॅक्च्युअल नाही विचारत, तर कन्सेप्च्युअल विचारतात. फिस्कल डिफिसिट काय आहे, प्रायमरी डिफिसिट काय आहे, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिफिसिट काय आहे, रेव्हेन्यू डिफिसिट काय आहे, मॉनिटरी डिफिसिट काय आहे, या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या परफेक्टली करा. मॉनिटरी पॉलिसीवर एक प्रश्न विचारत असतात आयोग जनरली, रेपो रेट, रिझर्व्ह रेपो रेट, करंट रेपो रेट. तर मग त्या ज्या मॉनिटरी पॉलिसी आहेत, क्वालिटेटिव्ह टूल कोणत्या आहे, क्वालिटेटिव्ह टूल कोणत्या आहे, त्याही परफेक्टली करायच्या. त्या गोष्टी परफेक्ट करण्यावर त्याचा. दारिद्र्यावर प्रश्न विचारला जातो. संकल्पनावर तर विचारत आहे, ॲब्सोल्यूट पॉवर्टी, रिलेटिव्ह पॉवर्टी काय आहे, त्या पलीकडे जाऊन अलीकडच्या काळामध्ये समित्यावर हे प्रश्न विचारले जात आहे, तर तेही बघून घ्या. दारिद्र्याच्या ज्या कॅलरीच्या लिमिट आहे त्या पाठ पाहिजे तुमच्या, तोंडपाठ. पंचवार्षिक योजना, उद्देशावर अनुषंगाने प्रश्न विचारतात, काय बाकी नाही. चालू घडामोडी असलेल्या योजनावर हे प्रश्न विचारत आहेत. आयात निर्यात एफडीआय धोरण जे आहे, आयात निर्यात एफडीआय धोरणामध्ये बेसिकली काय करतात ते याच्यानुसार देशानुसारची यादी विचारतो. आपण आयात कोणत्या देशामधून जास्त करतो, कोणत्या देशामधून आपण निर्यात जास्त करतो, कोणत्या देशामधून आपण जास्त आपल्यामध्ये जास्त एफडीआय येत असतो, अशा प्रकारचे जे असतात ना प्रश्न, तेही परफेक्ट करण्यावर आपला फोकस असला पाहिजे. इन द सेन्स शेवटला सांगेल, नवीन पुस्तकं वाचू नका. जे पुस्तक तुम्ही वाचले आहे तेच रिवाईज करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयोग ज्या प्रश्नावर प्रश्न नेहमी विचारत असतात ते टॉपिक असे परफेक्ट करायचे का जिथं माझी ॲक्युरेसी 95% असली पाहिजे आणि तिथंच मला चांगल्या प्रकारचं वर्किंग करायचं आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन कन्फ्यूज करणाऱ्या गोष्टी मला परफेक्टली करायच्या आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲक्च्युअल पेपरच्या 1 तासामध्ये आपला प्लॅन कसा असला पाहिजे सोडवण्याचा. ॲप्टिनिंगला शेवटला सोडवायचा आहे आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त कोर एरियाज करायचे आहेत बस. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी तुम्ही ह्या 30 दिवसामध्ये डेव्हलप करा. मी जे सांगितलं आहे ते जसं तसं कॉपी करू नका, किंवा मी जी काही यादी दिली आहे महत्त्वाच्या टॉपिकची ते महत्त्वाचे टॉपिकच फक्त करू नका. त्याच्या पलीकडे जाऊन सगळे टॉपिकही तुम्ही कव्हर करून घ्या. फक्त हे टॉपिक महत्त्वाचे असं मला जनरली वाटलं, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. थँक्यू, धन्यवाद. आणि तुम्हाला पुढील येत्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.